स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करा. अं, मनीषा मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट करते. जोपर्यंत मनीषा मॅडम अनम्यूट करा. आवाज येतोय माझा? येतोय. हा. आपण आज 10 दिवस झाले सोबत आहोत. या 10 दिवसांचा तुमचा अनुभव कसा होता? दोन आपले सगळे मेंबर्स इस्तोर तुम्ही शेअर कराल का? हो, नक्कीच. येस. मी तुम्ही. ज्यावेळीपासून रेकी शिकले ना त्यावेळीपासून खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. माझी कामं खूप स्पीडनं होत आहेत. कामाला खूप कमी वेळ लागतोय आणि माझ्या मनात खूप पॉझिटिव्ह विचार आलेले आहेत. खूप वेळ असा चांगला जातोय माझा. आणि छान वाटलं मला आयुष्यात पहिला तुम्ही गुरु भेटला. त्याचा खूप आनंद झाला. येस. म्हणजे एक आणि तुम्ही छान. कुठून आहात मॅम? मी पुण्यात राहते. पुण्यात राहतात. अच्छा. हम्म. आणि मला मेडिटेशन बद्दल खूप अट्रॅक्शन होतं. तर मग आता एक सही दिशा मिळाली आहे मला की आणि पुढे जा. अटेन्मेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय अजून बदल जाणवला? तुम्हाला त्या मला एनर्जीज फील झाल्या अटेन्मेंट घेतल्यावर? मला एक व्हाईट प्रकाश दिसला, पण मला जे चक्र जे आपले ओपन होतात ना, हा. त्याचे मला असे कलर नाही दिसत. नाही मॅम, आपले ब्लॉकेजेस असतात ना, हं, त्याप्रमाणे वेळ जातो. आता आपल्याला जे 21 डेजची प्रॅक्टिस सांगितलेली आहे, हं, हं, त्या पद्धतीने आपण जेव्हा प्रॅक्टिस सुरू करू, हं, तर हं, ती आपल्याला पूर्ण शेड्यूल फॉलो करून एक वेळ ठरवून ट्वेंटी हं, वन डेज जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, आणि हं, तुम्हाचं आता ऍक्टिव्हेशन, ज्यांनी अट्युनमेंट घेतलं त्यांचं ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आता आज तर नाही होणार, आपल्या पुढच्या आठवड्यात आपल्याला एक तास, अर्धा तासात होईल. तर मी सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन करून देईल. ज्यांनी अट्युनमेंट घेतलाय ना, त्यांचं हं, ऍक्टिव्हेशन करावं लागतं. तर हं, मग त्या पद्धतीने, आणि मी उद्या डेली प्रॅक्टिस कशी करायची ते तुम्हाला सांगणारच आहे. पण जेव्हा तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करा तेव्हा, हं, कारण इतके वर्षांचं तुम्ही कधी मेडिटेशन केलेलं नसतं, हं, त्यामुळे हं, ज्या एनर्जीज आहेत ना, त्या फील होतात. पण त्या जे आपल्या शरीरातले ब्लॉकेजेस असतात त्यानुसार त्याला वेळ द्यावा लागतो. हं, हं. तर थोडा वेळ लागेल, पण होईल. प्रयत्न करायचे आहेत आपल्याला. कारण की आणि बऱ्याच वर्षांच्या साधनेनंतर ते आपल्याला जे म्हणजे चक्रांचं जे आहे, म्हणतात ना आपण कुंडलिनी शक्ती जागृत होते. हं, हं, ऐकलं असेल तुम्ही बरेच वेळा. तर त्याला बऱ्याच वर्षांची साधना जाऊ द्यावी लागते. बरेच वर्षांचा तप आणि मेडिटेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला त्या शक्तींची आपल्या शरीरात फ्लो जाणवतो. हं, आणि अजून आपण डीप मध्ये मेडिटेशन करत नाही ना. आता हं, आपण सुरुवात केलेली. हं. आणि प्रे केल्यानंतर एक फरक जाणवला, की मी असं काम ठरवते, की आता माझं हे काम आता दिवसाचं बस एक काम आहे, ते तर असं होईल. पण ते खूप छान पद्धतीनं होतं. म्हणजे मी विचार नाही केला त्या पद्धतीनं खूप छान होऊन जातं ते काम. काम होतात आहे तुमचे. म्हणजे मी नुसतं मनात ठरवते, होईल की नाही मला माहित नाही. पण ते खूप आणि कुणाची तरी हेल्प भेटते आणि ते खूप छान पद्धतीने होऊन जातं काम. येस मॅम. आणि तुम्ही ते गुलाबाचं सांगितलं त्या दिवशी. हा. आणि कालच माझ्या मुलीचा बर्थडे होता, तर तिला मी म्हटलं आपण तिला एक रोज देऊ. तर असंच ठरवलं आणि म्हटलं तिला 12 वाजता एक चॉकलेटचं गिफ्ट आणलेलं आणि फुल एक देऊ. आणि सिंपल असं ठरवलेलं मनात. पण तिची मैत्रीण आली 8-8:30 वाजता. तिनं खूप छान डेकोरेट केलं घर. अरे वा, खूप सुंदर. सुंदर. फुलं घेऊन आली, म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगलं काम होतंय. होतात आहे. होत मॅम आहे. बघा, आत्ता ही सुरुवात आहे. हम्म. जेव्हा आज तुम्हाला पहिल्या लेवलमध्ये हा खूप छान अनुभव आलाय, हो. यात पुढे अजून जर अजून शिकायचा चान्स मिळाला आणि इच्छा असेल तर तुम्ही नक्की शिका. नाही तर हम्म. स्वतःपुरतं शिकायचं असेल तर पहिली लेवल सफिशियंट आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बघा किती बदल झाला आहे. आणि त्या हो. ऊर्जा मॅडमला कशा प्रकारे जाणवल्यात हे आज आपण बघितलं. तर आणि मॅम प्रेचा तुम्ही खूप चांगला प्रॅक्टिस करा. प्रेचा प्रॅक्टिस. खूप चांगला परिणाम होतोय असं वाटतं मला. येस येस. फक्त कुठल्याही गोष्टीला आपल्याला नकारात्मकरित्या बोलायचं नाही. ज्या गोष्टी थोडस आता होतं ते. तुम्ही होतं थोडं. डाऊट, आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ना डाऊट नाही घ्यायचंय. जे आहे हम्म. त्याला सरेंडर करायचंय. ज्या पद्धतीने आपण सरेंडर करू त्या ऊर्जा आपल्याला जाणवतील अजून. चालेल. येस. हो. थँक्यू मॅम. थँक्यू. वेलकम.
आणि तुमच्यासारखी पहिली मला म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला गुरु केलंय. येस. सांगून थँक्यू द्यायचं सो म्हणजे मच. मी पहिल्यांदा साईबाबांना मानते आणि तुम्हाला आता गुरु केलंय. मी असं कधी विचार केला नव्हता की मी कुणाला गुरु करीन. येस मॅम. थँक्यू त्यामुळे तुमचे थँक्यू आभार. थँक्यू. कुंदा मॅम, तुम्ही अनम्यूट कराल का? तुमचा अनुभव सांगाल मला, कसं वाटलं तुम्हाला हे सेशन खूप छान. तुमच्या दहा माझ्या दिवसात? आधी सुरुवातीचे 2 माझे मिस झाले. मी जॉईन नव्हते झाले. पण मग मी ते तुमचं रेकॉर्डिंग पाहिलं आणि छान वाटतंय खरंच. खरं तर म्हणजे माझा हा टाइम अक्षरशः वेस्ट होत होता. 5 ते 6:30 7. हा आता एक चांगल्या कामासाठी मी देते याचं मला खूप छान म्हणजे वाटतंय की काहीतरी करतेय मी. नाहीतर माझ्यासाठी असंच होतं की यार दिवस येतो आणि जातो. पण अच्छा, काही म्हणजे तुम्ही काय करता घरकाम. मॅम? मी होम मेकर आहे. होम मेकर आहे, व्हेरी गुड. तुम्ही होम मेकर आहे तर तुम्ही खूप काही करताय, असं समजायचं नाही. होम मेकर खूप काही करत असतात. हा नाही पण स्वतःसाठी काही. येस, हा आणि हे स्वतःला वेळ देत आहे, बरोबर. ऍक्च्युली हा तुझा क्वालिटी टाइम आहे तो आता मी स्वतःला देते त्यात येस. खूप सॅटिस्फाईड होत आहे मला. येस. तर थँक्यू थँक्यू. येस, तुम्ही कुठून आहात मॅम? मी धुळ्याकडची आहे. धुळ्यात. पुण्यात. हा. अच्छा, आता जॉबसाठी आम्ही 15 पुण्यात असतात. वर्षापासून इथे पुण्यात. येस. ओके. आणि ह्या प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू कराव्याशा वाटल्या तर ह्या 21 दिवसाचं कंटिन्यू सेशन करा, मेडिटेशन करा. मी हो जे 7 खरं चक्रांचं सांगितलं आहे ते करा. आणि आहे. जे तुमचं म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. हं? नक्कीच नक्कीच चालेल मॅम, नक्कीच. थँक्यू. ओके. रेखा मॅम, तुम्ही अनम्यूट करता? सगळ्यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅमेरे ऑन करा. आलाय मॅडम? येस येस. अरे माझं नक्की. ते लवकर ओपन नव्हतं होत ना, म्हणून थोडा ओके, लेट झालं. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. ओपन नाही झाली लवकर. ओके. आणि तुमचा 5 अनुभव वाजता ट्राय करते. ओके. आणि असं वाटतं लवकर सुरू होऊन जाईल, सुरू होऊन जाईल, आपलं काही मिस नको व्हायला, म्हणून येऊन बसली समोर. पण ते येस होतच येस. नव्हतं. तुमचा अनुभव कसा होता मॅडम या 8-10 दिवसाच्या सेशन मध्ये? खूप सुंदर, रिलॅक्स एकदम. रिलॅक्स झाल्यात? ओके. थोडस म्हणजे काय मनामध्ये असं पॉझिटिव्ह थिंकिंग करणं जास्ती असं मनाची पक्क केलं की नाही आता आपण निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यात यूज द्यायची नाही काही. येस. सब सब ये क्या क्या म्हणते मी जरा हिंदी, सब कुछ पॉझिटिव्ह. येस, व्हेरी गुड मॅम. आय एम लेक्चर इन रायसोनी कॉलेज येस मॅडम. येस. आणि आणि माझा आवडता सब्जेक्ट होता म्हणजे मी टीचिंग करायची तर माझं सायकोलॉजी होतं. सायकोलॉजी होता. अच्छा, अरे वा, हा. सुंदर. त्यामुळे मला या गोष्टीत खूप इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट होता. ओके. आणि आता आता रिटायर्ड तुम्ही झाले तर कुठून 22 आहात? वर्ष. नागपूर. नागपूरवरून. ओके. 22 वर्ष जॉब केलाय ओके. आणि मग आता, लेक्चरशिप केली आहे 22 वर्ष. आणि आता रिटायर्ड झाल्यात का? आता रिटायर्ड झाले. ओके. मग आता जास्ती डोक्याला ताप झाला ना. येस, नाही आपल्याला ताप नाही करून घ्यायचंय. एंगेज होती ते खूप छान होतं हो ना, ऍक्च्युली. आता आपल्याला ताप नाही करून घ्यायचंय ना, आपण ठरवलंय ना. आता नाहीच. ते तुमचं ऐकल्यापासून तर मला खूप डोकंच माझं हलकं झालं एकदम. येस येस, नक्कीच. आणि मी माझं पण या 2 विषयांवरती म्हणजे फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी 2 विषयांवरती कमांड आहे एकदम. येस येस मॅम. त्यामुळे आय एम इंटरेस्टिंग फॉर दिस सब्जेक्ट. येस. नक्की शिकूया मॅम आपण. चला, थँक्यू. थँक्यू सो मच. सगळे व्हिडिओ ऑन बंद करून बसले आहेत. संध्या मॅम, तुम्ही अनम्यूट करता का? संध्या मॅम, अनम्यूट करा. झालं का? येस मॅम, येस. कसा होता तुमचा 8 दिवसांचा अनुभव? नाही, मी तो प्रयत्न केला नाही. मी फक्त रेकॉर्डिंग ऐकण्याचं माझं सध्या सुरू आहे. बाहेर गावी अच्छा. वगैरे गेली होती त्यामुळे. येस, ठीक आहे. पुढच्या बॅच तुम्ही परत कंटिन्यू पहिलेपासून अटेंड करा आणि प्रॅक्टिस नक्की करा. नक्की. येस.
सांगायचं एवढंच होतं की जे कोणी प्रॅक्टिस नसतील करत त्यांनी खरंच प्रॅक्टिस सुरू करा. अर्चना मॅम, तुम्हाला उद्या मला तुमचा फीडबॅक द्यायचा आहे, आज जरी नाही दिला असेल तरी. तर प्रॅक्टिस सुरू करा, कारण की जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या ऊर्जा जाणवणार नाही. आणि ज्यांना शक्य असेल की एक छोटीशी मी अमाऊंट एनर्जी एक्सचेंजची म्हटली आहे, ती छोटी अमाऊंट पे करून तुम्ही अट्युनमेंट घ्या. कारण की अट्युनमेंट घेतल्यानंतर काय होईल, तुम्हाला त्या एनर्जीचा काय होईल, तुम्हाला फ्लो जाणवेल. त्या एनर्जी तुम्हाला फील झाल्या पाहिजे ना. म्हणजे मी पासवर्ड सगळ्या गोष्टी तुम्हाला आज शिकवलेल्या आहे, पण तुम्हाला जर त्याचा पासवर्डच माहिती नाहीये तर तुम्हाला त्या एनर्जी फ्लो होणार नाही. हा, पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह इंटेन्शन काम करतातच, नाही करत अशातला भाग नसतो. पण ज्या रेकी शक्तीची आपण म्हणजे प्रार्थना करतो आहे, ती तुमच्या हातात फ्लो तर झाली पाहिजे. आज तुम्हाला ती जाणवते आहे, पण ती तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीत जेव्हा तुम्ही ज्या गोष्टींची हिलिंग करा. आता आज काय होणार आहे की जेव्हा तुम्हाला आज तुमची स्वतःची क्लिन्झिंग आपण करून राहिलोय, तुमची क्लिन्झिंग होणार आहे, तुमची क्लिन्झिंग झालेली पण आहे. आणि अजून तुम्ही 21 दिवसांचं ज्या पद्धतीने मी तुम्हाला डेली प्रॅक्टिस सांगेल त्या पद्धतीने तुमची क्लिन्झिंग होईल. पण जेव्हा तुम्हाला घरातल्या मेंबरला हील करायचं आहे, टच थेरपी करतो ना आपण, जेव्हा घरातल्या मेंबरला हील करायचं आहे, ऍटलिस्ट त्या व्यक्तीला तर तुम्हाला हील करता आलं पाहिजे ना. त्यासाठी अटूनमेंट महत्वाचं आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे तुमचे मुलं आहे किंवा तुमचे आई वडील आहे, जे घरातले मेंबर, आपल्याला पहिल्या लेवलला काय आता आपण सेल्फ हिलिंग शिकतो. सेल्फ हिलिंग आणि टच थेरपी म्हणजे आपल्या घरात जे लोक प्रेझेंट आहेत त्यांना आपण आपल्या हाताद्वारे रेकीची ऊर्जा, त्यांच्या कुठे काही सफरिंग असेल, कुठे काही दुखणं असेल, तिथे आपण त्यांना देत असतो. तर ती होण्यासाठी म्हणून मी तुम्हाला अट्युनमेंट घ्या म्हणत नाही. ज्याची इच्छा असेल त्यांनी घ्यायची आहे, ज्यांना कंटिन्यू करायचं आहे त्यांनी घ्यायचं आहे. तर आपण पुढे जाऊया. मी आजचा टॉपिक सांगितलाय की आज आपल्याला अन्न पाणी चार्ज कसं करायचं. आणि प्राण्यांना काल आपण बघितलं होतं ना की एक सेकंड, काल आपण बघितलं होतं, कालचा आपला टॉपिक होता की आपण कालच्या ज्या आपण गोष्टी शिकलो कालपर्यंत, काल अफर्मेशन शिकलो. अफर्मेशन नंतर आपण जे काही आपण शिकलो काल, म्हणजे आपण एनर्जी वॉल क्रिएट करायला शिकलो. मग ते एनर्जी बॉल आपल्याला घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असेल ती रिमूव्ह करायला शिकलो. पण ती एनर्जी तुमच्यातून फ्लो होणं महत्वाची. मुद्दा काय आहे की ती एनर्जी जर तुमच्यातून फ्लो नाही झाली तर तो तुम्हाला इतरांना ते देताना, म्हणजे इतरांना म्हटल्यावर आपण जेव्हा एनर्जी बॉल क्रिएट करू तेव्हा अफर्मेशन जातील, पण ते दिव्य रेकी शक्ती कॉल करून तिथे जाणार नाही. तर जे आपण एनर्जी शिकलो, तर त्या एनर्जी जेव्हा आपण माणसांना रेकी देत असतो, तसंच त्याच पद्धतीने प्राण्यांना रेकी कशी द्यायची ते आज आपण शिकणार आहोत. तर ह्या दोन गोष्टी, आणि उद्याचा आपला टॉपिक राहणार आहे मनी मंत्रा. की तुम्हाला काही जे डेली जे आता प्रॅक्टिस करायची आहे, आणि काही जे डेली लाईफ मध्ये तुम्हाला जे पैशाचं सफरिंग असेल ते कमी होणं. मी पूर्ण कोर्स नाही सांगत आहे, पण छोट्या छोट्या टिप्स की जेणेकरून तुम्हाला थोडं पैशाचं ज्यांना ज्यांना सफरिंग असेल त्याच्यातून ते बाहेर पडतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक त्याच्यामध्ये सिम्बॉल्स, काही सिम्बॉल्स असे आहे की ज्याला अट्युनमेंट लागत नाही, ते तुम्ही नॅचरली यूज करू शकता. तुम्ही ते हातावर ड्रॉ करू शकता, तुम्ही ते पाण्याच्या बॉटलवरती ड्रॉ करू शकता, आणि मुलांच्या पुस्तकांवरती ड्रॉ करू शकता. तर जेणेकरून त्या विदाऊट अट्युनमेंट जर तुम्ही सिम्बॉल्स यूज केले तर तुम्हाला एक एनर्जी, म्हणजे रेकी सोबत ती एनर्जी तुम्हाला अजून जाणवेल. तर तुम्हाला उद्या मी ते सिम्बॉल शिकवणार आहे, ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे की मी तुम्हाला त्या अगोदर मी रेकी लेवल 2 चा एकदा कोर्स सांगून देते की काय काय असणार आहे, ठीक आहे. PDF नोट्स. येस, रेकी लेवल 2 आणि 3 असं दोन कोर्सेस राहणार आहे.
आवाज येतोय तुम्हाला? अ, अ, त्यामध्ये बघा आपल्याला काय, तुम्हाला काय काय मिळणार आहे. पीडीएफ नोट्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील, आणि जोपर्यंत आता समजा आपल्या या वर्षभरात किंवा नंतरही ज्या काही रेकीच्या बॅचेस होतील. आवाज नाही येतोय का? येतोय, ओके. तर रेकीच्या ज्या काही बॅचेस होतील त्या तुम्ही अटेंड करू शकता. तुम्हाला रेकी लेवल, रेकी प्रॅक्टिशनरचं आणि रेकी मास्टर हिलरचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःचा किंवा मग ती एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातली, म्हणजे तुमचे हसबंड किंवा मुलगा असेल, मुलगा मुलगी, ते एकाचा न्यूमरोलॉजी रिपोर्ट काढून मिळेल. की मग त्याच्या न्यूमरोलॉजी रिपोर्टमध्ये जे काही मिसिंग नंबर्स असतील त्याच्या रेमेडीज दिल्या जातील. आणि तो रिपोर्ट तुमचा स्वतःचा पाहिजे असेल तर तुमचाही काढून मिळेल. आणि एक पॉवरफुल मेडिटेशन पॉवरफुल मॅनिफेस्टेशन, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट खूप पाहिजे आहे तर त्यासाठी एक पॉवरफुल मेडिटेशन तुमच्याकडून करून घेतल्या जाईल. ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणारच आहे. त्यात आपण सिलेबस बघू की ज्यांना एनरोल करायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. आणि सिलेबस काय काय घेणार आहे तर आपण तिथे विजवॉक टेक्निक, मी पूर्ण सिलेबस इथे सांगू नाही शकत, तर तुम्हाला सांगते की विजबॉक्स टेक्निक जे आपल्याला खूप साऱ्या इच्छा असतात त्यासाठी एक विजबॉक्स टेक्निक आहे. ज्यांचे लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी काही टेक्निक्स आहेत. नंतर एखादी गोष्ट मिळवायची आहे त्यासाठी वेगळ्या टेक्निक्स आहे. फायनान्शियल ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी वेगळ्या टेक्निक्स आहेत. नंतर या सेकंड लेवलला आपण 2 सिम्बॉल्स अट्युनमेंट देतो, आणि त्या सिम्बॉल्स जर आता आपल्याला अफर्मेशन द्यावी लागते तर ते सिम्बॉल ड्रॉ करून ते सिम्बॉल्सचं अट्युनमेंट घेऊन आपण काय करतो की अन्न पाणी चार्ज करणं किंवा डिस्टन्स हिलिंग, म्हणजे तुम्ही इथे बसला आहात आणि तुम्हाला अमेरिकेला जर कोणाची हिलिंग करायची आहे किंवा कुठेही आपल्या या जगाच्या पाठीवर कोणालाही हिलिंग पाठवायची आहे, कुठलीही व्यक्ती असू द्या, एखादी आजारी पेशंट असू द्या, त्यांना जर हिल करायचं आहे तर डिस्टन्स हिलिंग आपण लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकतो. अजून जे काही समजा तो प्रॉब्लेम आहे एखादा, त्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला जर कोणी तुमच्याकडे हिलिंगसाठी आलं तर तुम्हाला त्याच्यासाठी काय द्यावं लागेल, त्याला सोल्युशन द्यावं लागेल, बरोबर? कारण तुम्ही जर ते हिलिंग केस एखादी घेत आहात, जेव्हा तुम्ही मास्टर लेवलचं तुमचं झालं आणि हिलिंग तुम्ही घेत आहात, मग तुम्हाला त्याचा न्यूमरोलॉजीचा रिपोर्ट म्हणजे बेसिक त्यांचं जन्म नाव, वेळ, जन्म, जसं आपण पत्रिका बघतो तसं त्या डेट ऑफ बर्थ नुसार न पत्रिका बघता त्यांना तुम्ही गायडन्स करू शकाल की तुमच्याकडे हे नंबर मिसिंग आहे, मग त्याच्या रेमेडीज कशा करायच्या. तर बेसिक न्यूमरोलॉजीचा कोर्स मी काय देणार आहे तुम्हाला, त्यासोबत फ्री देणार आहे. अजून एक सरप्राईज आहे की तुम्ही जे काही बघा, तुम्ही बघितलं असेल की डाउजिंग डाउजिंग तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल. डाउजिंग मध्ये नाही का हो नाही उत्तर मिळतात बरेच वेळा. मी दाखवते तुम्हाला की हे बघा, हा टोटल लेवल 3 लेवलची टोटल फीज आहे. बाहेर तुम्ही याच्यापेक्षा बघू शकता की मी ह्या ठेवल्या आहेत. ऑफलाईन सेशन मध्ये याच्यापेक्षा जास्त, तर ऑनलाईन सेशनच्या या फीज आहेत. तर बघा याच्यामध्ये काय आहे, क्रिस्टल सिलिंग. क्रिस्टल्स आपण स्वतःसाठी कोणते वापरायचे, समोरच्याला कोणते क्रिस्टल्स द्यायचे, त्यांच्या जन्म तारखेनुसार क्रिस्टल्स कोणते, त्यांच्या राशीनुसार क्रिस्टल्स कोणते, तुम्हाला क्रिस्टल्स अभ्यासासाठी कोणते, रिलेशनशिपसाठी कोणते, फायनान्स काही ब्लॉकेजेस आहे, फायनान्शियल काही पर्पज तुम्हाला जर काही अचीव करायचं आहे, कोर्ट केससाठी काही क्रिस्टल्स असतात, फर्टिलिटीचे क्रिस्टल्स आहे, डायबिटीजचे क्रिस्टल्स आहे. तर त्या प्रत्येक क्रिस्टल्सचं तुम्हाला काय दिलं जाईल, नॉलेज दिल्या जाईल. त्यानंतर आहे बेसिक न्यूमरोलॉजीचा कोर्स. तर मी सांगितलंच की बेसिक न्यूमरोलॉजी काय, तुम्हाला ते डेट ऑफ बर्थ नुसार तुम्हाला लोकांचं कॅल्क्युलेशन करणं मी हे शिकवणार आहे. पुढचं असं राहील की पेंडुलम डाउजिंग. हे डाउजर कोणी बघितलं आहे का आतापर्यंत? नाही. डाउजर असं असतं ना की डाउजर एक हे आहे ज्याच्याद्वारे ना तुम्ही लोकांच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतात. डाउजिंगनी तुम्हाला तुमच्या घरातली निगेटिव्हिटी चेक करता येते, तुमच्या कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं बॅलन्स नाही आहे हे समजतं. नंतर तुम्ही एखादा निर्णय घ्यायचा असतो, बऱ्याच वेळा असं होतं की आपली तळ्यात मळ्यात होतं की जाऊ की नको जाऊ, करू की नको करू. तर अशा वेळेस ना डाउजर आपल्याला एक्झॅक्ट गायडन्स देत
की तुम्ही ते डिसिजन घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे. आत्ताच डाउजिंगचा एक मी अनुभव शेअर इच्छिते की आम्ही एका लग्नासाठी डाउजिंग केली होती. आणि त्या लग्नाचं ठरेल की नाही ठरेल पहिल्यांदा त्या गोष्टीसाठी केली होती. तर ते म्हणजे तो मुलगा आणि मुलीचं लग्न म्हणजे योग होते. तर होणार की नाही होणार पहिले त्यासाठी केली. तर ते आलं नंतर आम्हाला म्हणजे म्हणजे लग्नाची डेट वेगळी निघाली आणि डाउझर वेगळी डेट दाखवत होता. तर अचानक काय झालं म्हणजे डाउझरचा असा इतका अनुभव आला की ठरवलेल्या डेटनुसार आम्ही जी डेट काढली त्याच डेटवरती त्या व्यक्तीचं लग्न झालं. आणि त्या अचानक अशा घटना घडल्या की त्यांना लग्नाची डेट काय करावी लागली, पोस्टपोन करावी लागली. हे ठरवलेली वेगळी डेट होती आणि झालं वेगळ्या दिवशी. इतका छान डाउझरचा अनुभव आहे. तुम्हाला डाउझर म्हणजे पाणी शोधायला देखील मदत करतो. पण त्याच्यामध्ये कोकोनट डाउजिंग करतो. तर ते काय करतं की घरातली ऊर्जा, कोणाच्या घरचं तुम्ही वास्तूची निगेटिव्हिटी चेक करू शकतात की कोणाच्या घरी जाऊन तुम्ही वास्तू हिलिंग करू शकता की त्याच्यामध्ये यामध्ये नाही येते एंजलच्या कोर्समध्ये आपण कोकोनट डाउजिंग घेतो. यामध्ये पेंडुलम डाउजिंग आहे. तर पेंडुलम डाउजिंग त्या जागेची निगेटिव्हिटी चेक करायला आपल्याला मदत करत असते. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला काल बोलली होती त्याप्रमाणे मी 21 डेजचा डाएट प्लॅन याच्यासोबत देणार आहे. कारण की एक ओव्हरऑल जेव्हा आपण हिलर किंवा रेकीचं आपण जे शिकतो आहे त्यासोबत काय महत्वाचं आहे माहिती का की तुम्ही जे डाएट घेता आहात ते बॅलन्स डाएट असणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही डाएट घेता आहात मग तुमच्या एनर्जी बॅलन्स असणं महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही एक चांगल्या प्रकारे लोकांची किंवा घरातल्यांची हिलिंग करू शकाल. आज आपण डाएट आणि फूड आणि वॉटर चार्जिंग वरच बोलणार आहे. तर डाएट हा आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे. आपले पूर्वज बोलले होते ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतातच ना. आपल्याला ते सांगितलं आलं आहे की अन्नाचं फार महत्व आपल्या आयुष्यात. तर डाएटचं मी म्हणून तुम्हाला की तुमचं डाएट कुठल्या प्रकारचं असायला पाहिजे, 21 दिवस तुम्ही कुठलं डाएट फॉलो करून मेडिटेशन करायला पाहिजे. तर या कोर्सचं ह्या 3 तुम्हाला बोनस देणार आहे. त्यात एक अजून सरप्राईज बोनस असा राहील की डाएटचं 21 डेजचे मी डाएट प्लॅन जे सिंपल डाएट प्लॅन राहतील जे तुम्हाला घरी सगळ्या गोष्टी प्रोटीन पावडर न वापरता आपल्याला बॅलन्स डाएट कसं घेता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या सगळ्या लेवल्स लेकी लेवल 1 लेकी लेवल 2 आणि हे सगळे कोर्सेस हे टोटल सगळ्या कोर्सेस मिळून 5,555 विथ डाएट प्लॅन्स ही आपली क्लासची फीज आहे. ज्यांना इच्छुक असाल ते तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. कोणालाही काही हे नाही आहे. ज्यांची पुढे शिकण्याची इच्छा असेल आणि ज्यांना असं वाटतं की जसं माझ्या आयुष्यात आज बदल झाला आहे आणि मी दुसऱ्यांचं हिलिंग घ्यावं, इतरांना पण मदत करावी, तर त्या पद्धतीने तुम्ही हा क्लास करू शकता. ठीक आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी करावा, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. त्या पद्धतीने मी अजून गाईड करेन. आणि याचं पूर्ण ड्युरेशन 1 महिना राहील. मी कुठल्याही प्रकारची घाई करणार नाही आहे. 1 महिना पूर्ण तुम्हाला शिकायला वेळ लागेल, जरी त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला. कारण की बऱ्याच ठिकाणी ना 2 दिवसात 1 दिवसात रेकी शिकवल्या जाते. तर मला तसं आवडत नाही. कारण की प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती समजली पण पाहिजे. बरोबर ना? तर ज्याची इच्छा असेल तो एनरोल करू शकता. ही आपली फीज राहणार आहे. 1 महिन्यांचं सेशन आहे. आपली 3 तारखेपासून लेवल 2 ची बॅच चालू होईल. ठीक आहे. आपल्या रेकीच्या आपण बघितल्या तर आपण लेवल 2 लेवल 3 म्हणजे रेकी मास्टर प्रॅक्टिशनर, क्रिस्टल हिलिंग, बेसिक न्यूमरोलॉजी, पेंडुलम डाउजिंग आणि 21 डेजचं डाएट प्लॅन प्लस एक पॉवरफुल मॅनिफेस्टेशन मेडिटेशन ते तुमच्याकडून करून घेणार आहे. हे ड्युरेशन 1 मंथ राहणार आहे. त्याची फीज राहणार आहे 5,555 रुपये. ओके. ज्यांची इच्छा असेल ते एनरोल करू शकता. ओके. पुढे जाऊया आपण. फीज बद्दल काय जे काही असेल तुम्ही बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार. 1 महिन्याचं सेशन राहणार आहे. कारण की 12-13 दिवस तर रेकी 10-12 दिवस रेकी लेवल 2 ला लागतात. 10-12 दिवस 15 दिवस जवळपास म्हणजे रेकी
लेव्हल 3 ला लागतात. आणि न्यूमरोलॉजीचे पण आपल्याला 1 आठवडा न्यूमरोलॉजीचा द्यावा लागतो. असं मिळून सगळं मिळून जवळपास 30 दिवसांचा हा सगळा कोर्स होतो. ठीक आहे. आता बघा आपल्याला आज काय शिकायचंय. तर आज आपण शिकतो आहे की अन्न पाण्याला चार्ज कसं करणं, की आपण रेकीची प्रार्थना करतो, रेकीचं सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. तर त्यामध्ये अन्नाचा रोल काय. तर बघा आपण 3 प्रकारचे अन्न ग्रहण करतो, सत्व, रज आणि तम. आपल्या शरीरात 3 गुणधर्म निर्माण होत असतात. कोणीतरी खूप सात्विक असतो, कोणीतरी खूप रागीट असतो, कोणी खूप राग म्हणजे काय, तमगुणी जास्त असतो, आणि रजस गुण ज्याच्याकडे जास्त असतो. आणि हे गुण प्रत्येकामध्ये आहे, पण त्याचं प्रमाण काय आहे, कमी जास्त आहे. कोणामध्ये जास्त आहे, कोणामध्ये कमी आहे. पण काय असतं ना, की रेकीची प्रॅक्टिस करताना आपल्याला सगळ्या गोष्टी काय पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ज्यांना शक्य असल्यास त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. आपण एनर्जी क्लासमध्ये बसलो आहे की नाही. हा, मग एनर्जी आपल्याला एक्सचेंज करायची आहे, नवीन गोष्टी शिकायच्या आहे. जर तुमच्या क्लासमध्ये तुमचे स्टुडंट कॅमेरा बंद, मी आता टीचर आहे, मी बंद करून ठेवते कॅमेरा, चालेल का? छान वाटेल का तुम्हाला? नाही. तर चला पुढे जाऊया. तर 3 गुण आपल्याला काय करायचे आहेत, आपल्यामध्ये आहेच, ते बॅलन्स करायचे आहे. म्हणून फूड का महत्वाचं आहे. आपल्यामध्ये जी प्राण ऊर्जा निर्माण होते, त्या गोष्टी प्राण ऊर्जा आपल्या शरीरात जे चक्रांचं इम्बॅलन्स क्रिएट होते, त्या इम्बॅलन्सचा आपल्या प्राण ऊर्जेवरती खूप परिणाम होत असतो. तर मग इम्बॅलन्स कुठे क्रिएट होते. आपण बघितलं की आपला औरा बिघडतो. मग आपल्या औरा बिघडल्यावर आपले 7 चक्र बिघडतात. हे आपलं कशामधलं बघितलं आपण, शरीर, मन आणि बुद्धी, आपलं 3 स्तरावरती आपण काम करतो, माइंड, सोल अँड बॉडी. सोलला आपल्याला प्युरिफाय करायचं आहे, तर मेडिटेशन करणं गरजेचं आहे, रेकीची हिलिंग घेणं गरजेचे आहे. माइंडला आणि बॉडीला प्युरिफाय करायचं आहे, तर काय करावं लागेल आपल्याला, एक उत्तम अन्न ग्रहण करणं महत्वाचं आहे. बरोबर ना? बरोबर का? कोणाला वाटतं इथे अन्नाला महत्व आहे की नाही आहे, वाटतं का? आहे ना. आपल्या शरीरात अन्न किती काम करतं, बरोबर करतं की नाही? हो. येस. तर ज्या पद्धतीचं आपण अन्न ग्रहण करत असतो, त्या पद्धतीने आपले विचार होत असतात. मग तो रजगुणी, कधी व्यक्ती रजोगुणी होतो, कधी तामस गुण, जर खूप मसालेदार खात असेल तर त्याच्यामध्ये जो राग, त्याच्यामध्ये एन्झायटी म्हणजे जे घाबरतो, डिप्रेशन, अन्नामुळे देखील आपण ज्या पद्धतीने अन्न ग्रहण करतो तसे आपले विचार होत जातात. व्हॉट यू इट यू बिकम. कळलं का? की ज्या पद्धतीने तुम्ही खाणार तसं तुम्ही होणार आहे. तर आपली ही प्राण ऊर्जा, दिव्यरेखी शक्ती काय करते, ह्याला काय म्हणताय, कॉस्मिक एनर्जी म्हणतो. आपण पहिल्या दिवसापासून शिकतोय की आपण ब्रह्मांडीय ऊर्जेचा विचार करतोय, कॉस्मिक एनर्जीचा विचार करतोय, प्राण ऊर्जेचा. आणि प्राण ऊर्जा आहे ही, काय आहे, प्राण ऊर्जा. तर ही शरीरात आपल्या प्राण ऊर्जा बॅलन्स कशी होणार. जर डाएट व्यवस्थित घेतलं नाही तर ही ऊर्जा बॅलन्स राहणार नाही. त्यामुळे 10 गोष्टी ज्या आपल्या प्राण ऊर्जेला खराब करतात, त्यामध्ये काय आहे, तर आपल्याला जे काही ड्रग्ज, अल्कोहोल त्याचं ऍडिक्शन असेल तर ते आपल्याला त्या आपली प्राण ऊर्जा खराब करतं. आपल्याला कोणाला स्मोकिंग करण्याची, ड्रिंकिंग करण्याची सवय असेल तर त्यांनी आपली प्राण ऊर्जा खराब होते. तुम्ही एक्सरसाइज करत नसाल, तुम्ही कुठल्याही प्रकारचा वॉक नसाल करत, घरात नुसतं बसलेले असणार, तर एका ठिकाणी बसणाऱ्या व्यक्तीची प्राण ऊर्जा देखील खराब होते. कारण ती स्थूलता आलेली असते ना, की बसायचंय, दिवस काढायचंय, उठायचंय, बसायचंय, तर त्या व्यक्तीची प्राण ऊर्जा काय होते आहे, खराब होते आहे. त्याचप्रमाणे जे डाएट, जे आता आपलं सध्याच्या कंडिशनला बाहेर खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यात पिझ्झा, बर्गर, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच तसं खाणं झालेलं आहे, की बाहेर जावं लागतं, खावं लागतं, फास्ट फूडचं जमाना आलाय, खावंच लागतं बा. पण त्याचं प्रमाण असावं. अति प्रमाणात कुठलीही गोष्ट वाईटच. मी म्हणत नाही की तुम्ही खाऊ नका, पण तुम्ही जर दररोज तुम्ही स्वतः जर त्या गोष्टी खाणार तर मुलांना सवय लागेल, तुमच्या नातवंडाला सवय लागेल.
तर ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, आपली प्राण ऊर्जा खराब करत असतात. म्हणून डाएट फार महत्वाचं आहे. नंतरची गोष्ट येते की आपल्याला स्ट्रेस. आपण जितके वाईट विचार करतो, निगेटिव्ह वातावरणात राहतो, निगेटिव्ह लोकांमध्ये राहतो, सतत जे लोक चुगल्या करतात किंवा कंप्लेंट्स देत असतात की माझं हे दुखतं आहे, मग तुझं, माझं हे दुखत आहे, मला हे दुःख आहे, माझी सून अशी, माझा मुलगा आहे, माझं हे, माझी आई, माझी सासू, हे कंटिन्यू कंटिन्यू जेव्हा आपण ऐकतो तेव्हा देखील आपलं काय होतं, थॉट प्रोसेस काय होते, खराब होते की नाही. आपण विचार काय होतो, अशा व्यक्तींसोबत राहून आपण देखील तशा पद्धतीने विचार करतो. आपण बघितलं आपल्या अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन टेक्निकमध्ये, सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरमध्ये बघितलं होतं. तर यामुळे काय होत आहे की आपले विचार खराब होतात आणि मग कुठेतरी आपल्याला डिप्रेस झाल्यासारखं वाटतं, कुठेतरी स्ट्रेस, कारण आपण कम्पेअर करायला लागतो ना, त्याचं चांगलं आहे, माझं खराब आहे, त्याच्या आयुष्यात त्या ऊर्जा आहे, त्याच्या आयुष्यात गाडी आहे, घर आहे, हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे का नाहीये. तर त्या कम्पॅरिझन मध्ये आणि या खूप वास्ट जे जनरेशन झालेली आहे, खूप असं जमान्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे, यामुळे काय होते, आपल्याला स्ट्रेस होतोय प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा. आजकाल लहान मुलं देखील म्हणताय की आई आम्हाला स्ट्रेस होतोय, आई मला टेन्शन आलेलं आहे. बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं की लहान मुलं देखील कंप्लेंट करतात आणि आपलं लहानपण किती सुंदर गेलं, कशाचंच टेन्शन नसायचं, छान खायचं प्यायचं अभ्यास करायचा. हा स्ट्रेस नावाचा शब्द कुठून आलाय? हा स्ट्रेस नावाचा शब्द आपली काय करतो, एनर्जी वीक करतो आहे. आजकाल हे आपण बघितलं. नंतर पुअर ब्रीदिंग टेक्निक. आपल्याला ज्या प्रमाणात ऑक्सिजन पाहिजे आहे, लोकसंख्या वाढत आहे, लोक गाडी घेत आहे आणि गरज नसताना आपण काय होतं, पर्सनल व्हेकल खूप वापरतो, नको तिथे आपल्याला पर्सनल व्हेकल वापरावं लागतं. तर त्यामुळे काय होतं, पोल्युशन पण वाढतंय. पोल्युशन वाढल्यामुळे आपल्याला काय होतंय, ऑक्सिजनचं झाडं लावत नाही, त्यामुळे ऑक्सिजन पण कमी पडतोय ना. प्रत्येकाने जर जबाबदारीने झाडं लावणं चालू केले तर ह्या प्रत्येक पुढच्या पिढीला याचा खूप फायदा होईल ना. तर हे आपल्याला पुअर ब्रीदिंग टेक्निक, की आपल्याला व्यवस्थित प्रमाणात ऑक्सिजन भेटत नाहीये, शुद्ध हवा भेटत नाहीये. त्यानंतर अजून एक गोष्ट की आपली झोप. कारण आपला कंट्रोल कोणी घेतलाय, आपल्या मोबाईलने घेतलाय, बरोबर ना. आपल्याला झोपताना मोबाईल पाहिजे, उठल्यावर मोबाईल पाहिजे, दिवसावरती दिवस जातच आहे आणि आपला मोबाईल हातातून निघत नाहीये. निघतोय का? नाही. इन्स्टा झालं, इन्स्टाच्या रील्स झाल्या, मग युट्यूब झालं, मग फेसबुक, काही नाही झालं तर फेसबुक झालं, हे स्क्रोलिंग दिवसभर सुरू असतं आपलं. बरोबर आहे, आजकाल एकदम बरोबर. कंटिन्यू सुरू असतं. काही जणांना तर आपण म्हणजे किती सुंदर सुंदर क्षण असतात की आपण हॉटेलमध्ये पूर्ण फॅमिली सोबत जेवायला गेलेलो असतो, तिथे गप्पा मारण्याच्या ऐवजी लोक मोबाईल स्क्रोल करत असतात. बायकोला डिनरला घेऊन गेलेला नवरा मोबाईल बघत राहतो, बायको फोनवरती जेवायला गेली नवऱ्यासोबत तर फोनवर बोलत राहते. आई वडील समोर बसलेले असतात तेव्हा मुलांना बोलायचं नसते का, तर मोबाईल बघणं असतं. अरे किती तो मोबाईल, काहीतरी सीमा आहे ना त्या मोबाईलला. तुम्ही घरातल्या प्रत्यक्षात व्यक्तींसोबत जितकं कमी बोलता तितकं तुम्ही मोबाईलवर बोलता. प्रेझेंट आज ती व्यक्ती समोर आहे, त्याला संपूर्णतः 100% वेळ देणं किती गरजेचं आहे. जो व्यक्ती तुमच्या सोबत आहे, तुमच्या सानिध्यात तो वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आहे, मग तो कुठेही असो, तुम्ही त्याच्यासोबत बाहेर गेलेले असाल, तो तुमच्या घरी आलेला असेल किंवा काहीही ऑफिसमध्ये असाल, तुम्ही कंटिन्यू मोबाईल 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 सुरू आहे की नाही? नाहीच काय तर मग इन्स्टाची एखादी रीलच बघून घ्यावी, नाही काय तर फेसबुकमध्ये एखादा व्हिडिओज बघून घ्यावा, युट्यूबचा एखादा व्हिडिओ बघून घ्यावा. पण यामध्ये काय होत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपल्याला मिळत आहे. तर याच्यामुळे रात्री झोपतानाचा जो मोबाईल आहे ना, तो 1 तास अगोदरच बंद करायचा, की झोपेच्या अगोदर मोबाईल नको. 1 तास अगोदर तरी मोबाईल दूर ठेवायचा. मग याने काय होतंय की आपल्याला त्या ब्लू लाईटनी, व्हाईट लाईटने आपल्याला रात्री झोपेला खूप प्रॉब्लेम होतो, झोप लागत नाही. मग ती झोप नाही झाली की दिवस दुसऱ्या दिवशीचा कसा होतो, पूर्णतः डिस्टर्ब झालेला असतो, होतो की नाही. त्यामुळे आपली झोप होणं महत्वाची आहे. या सगळ्या जेव्हा झोप होते व्यवस्थित ना, आपला दुसरा दिवस काय होतो, फ्रेश मध्ये जातो. आणि त्यात महिलांना काय असतं की दिवसभर घरातले देखील कामं करायची असतात, मुलांना सांभाळायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर यात झोप होणं खूप महत्वाचं आहे. ज्या झोपेमुळे भरपूर प्रमाणात चिडचिड होते, त्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल पण वाढते.
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर या झोपेकडे आणि तुमच्या शेड्यूलकडे महत्व आहे की तुम्हाला 8 तास झोप घ्यायची आहे, 7 तास झोप घ्या. ज्यांना जॉब करायचं त्यानुसार प्लॅनिंग करा आणि त्यानुसार झोप घ्या. कमी जास्त प्रमाणात झोप एक प्लॅन करा की माझा दिवस मी इतक्या वेळ 8 तास झोप घेणार, मग 8 तास मी माझ्या कामाला देणार, 8 तास दिनचर्या असेल की दैनंदिन माझ्या ज्या ऍक्टिव्हिटी राहतील त्याला मी 8 तास देणार. या पद्धतीने तुम्हाला आपल्या झोपेवरती काम करायचंय. नंतर आहे की अजून एक गोष्ट आपल्याला, आपण बऱ्याच वेळा ऐकतो की निगेटिव्ह आपल्याला वाटतं आहे, निगेटिव्ह नजर लागलेली आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी जाणवत आहे, घरात ब्लॉकेजेस आहे, काहीतरी वास्तू दोष आहे. तर यामुळे देखील आपली स्वतःची एनर्जी काय होत असते, म्हणजे निगेटिव्ह सायकिक ऍक्टिव्हिटी, की जे आपल्याला काही काही दोष लागले आहेत किंवा कोणीतरी काही निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीमुळे देखील आपली आपली जे आपल्या आजूबाजूला जर सतत सतत निगेटिव्ह वातावरण किंवा कोणाची तरी खूप जेलसी आपल्यावरती आहे, तर या जेलसीचा देखील आपल्या जी आपली प्राण ऊर्जा आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कळालं का? तर आपल्याला अवॉइड करायचंय की ह्या सगळ्या गोष्टींपासून काय करायचंय, आपल्याला थोडंसं दूर राहायचं आहे. या तुम्ही जर 21 डेजचं खूप मेडिटेशन करायचा ध्यास घेतला आहे तर मी कोणाला जबरदस्ती करत नाही किंवा मला शाकाहार मांसाहार याच्याबद्दल पण बोलायचं नाही, पण तुम्ही सात्विक फूड घेणं फार महत्वाचं आहे. ज्याचं त्याचं अन्न आहे, कारण ज्या पद्धतीने आपण खातो त्या पद्धतीने आपले विचार होतात आणि ज्या पद्धतीने विचार होतात त्या पद्धतीने आपला प्राण ऊर्जा आपल्या शरीरातून काय होत असते, कणाकणात फ्लो होत असते. बरोबर ना? आणि मग आपल्या विचारांचा परिणाम काय होतो की मग आपली अचानक स्ट्रेस लेवल वाढतो. जसं आपण खूप जास्त तिखट खाणार आहेत तर तुम्हाला सात्विकपणा राहणारच नाही ना. तुमच्या बोलण्यामधनं वागण्यामधनं ती सात्विकता दिसेल का? नाही दिसणार. मग अशाने तुम्हाला एक एक गोष्टीचा परिणाम मग दुसऱ्या गोष्टीवर होतो. सतत तिखट खाणं किंवा मसाल्याचे पदार्थ खाणं तुम्हाला तुमचं मग एक दिवस बीपी शुगरचा प्रॉब्लेम व्हायला लागतो. कंट्रोलमध्ये साखर नाही ठेवली तर शुगर होते. होतं की नाही? फास्ट फूड खाऊन आत्ताचा 2-4 दिवसांचा कोणीतरी तुम्ही पेपर वाचला असेल तर माहिती नाही, एक 4 ते 5 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. फास्ट फूड खाऊन 4 ते 5 वर्षाच्या मुलाला काय आलंय, हार्ट अटॅक आलाय. बघा, तुम्हाला सर्च करा, तुम्हाला कुठेतरी नेटवरती मिळेल, ऐकण्यात असेल तर बघ. म्हणजे आजकाल काय होत आहे की ज्या गोष्टी आपल्याला आधी वाटवायच्या 50-60 वर्षाच्या वयात घडायच्या, मग त्या म्हणजे 40शीत आल्या, मग त्या 35शीत आल्या, मग 18-19व्या वर्षी होत आहे आणि आज ते किती प्रमाण कमी झालेलं आहे की ते वय 4-5व्या वर्षी हार्ट अटॅक म्हणजे काय असेल, त्याचं खाणं कुठल्या पद्धतीने असेल. बरोबर ना? काय खात असेल ती व्यक्ती, म्हणजे काय काय त्याची जी प्राण ऊर्जा त्याच्या बॉडीतून फ्लो होत असेल. आई लोक कोणी चॉकलेट, इतके चॉकलेट खायची सवय लावलेली आहे. चॉकलेट काय आहे, काय मिळतं चॉकलेट मधनं? आपण लहानपणी चॉकलेट खाऊन मोठे झालोत का? नाही ना. मग आज मुलांना कशी काय लहानपणापासून आई वडील चॉकलेट खाऊ घालायची सवय लागते? का लागते आहे? इतरांचं बघून आपण काय करतो आहे, कोणी देतं म्हणून आपण देतो, कोणी खातं म्हणून आपण खातो. तर आपल्याला स्वतःच ठरवायचंय की मी मला कसं काय घडवणार आहे, कुठे लिमिटेशन द्यायचे आहेत, कुठलं फूड घ्यायचं नाहीये आणि कुठल्या फूडनी. आता तुम्हाला सारासार विचार करणं स्वतःबद्दल जमलेलं आहे, तर तसाच तुम्हाला फॅमिलीचा विचार करायचा की माझ्या फॅमिलीसाठी योग्य डाएट काय राहणार. बरोबर नाही? 8-10 दिवसात आपण शिकलोय की आपला स्वतःचा विचार कसा करायचा. मग आज मी तुम्हाला ते सांगते की रेकी आणि डाएटचा कसा संबंध आहे. की रेकी आपली प्राण ऊर्जा, जर तुम्हाला असं वाटतं, प्रत्येकाला वाटत आहे की माझ्या शरीरातून खूप उत्तम प्राण ऊर्जा फ्लो व्हायला पाहिजे आणि ही रेकी शक्ती मला जेव्हा बघा, एका मॅडमचा आजचा प्रश्न होता, मनीषा मॅडमचा प्रश्न होता की माझे जे चक्र आहेत ते उमलले नव्हते. तर ते चक्र उमलायला, आता बघा लहान मुलांचे चक्र कसे असतात, कळीच्या स्वरूपात असतात. मोठ्यांचे कसे असतात, बंदच असतात. कारण ब्लॉकेजेस, आपण लहान मुलांचं तरी सात्विकपणा खूप जास्ती असतो, पण जेव्हा आपल्याला षड्रिपू येतात, सत्व रज तम गुण आपले डिस्टर्ब व्हायला लागतात आणि आपल्याला कसं होतं, राग लोभ मद मत्सर अहंकार दंभ संशय चिंता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या हळूहळू वाढायला लागतात,
8व्या 9व्या वर्षापासून आपल्याला जो चालू होतो, तर त्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, आपल्या शरीरातले जे हळूहळू चक्र कमी जास्त प्रमाणात कधी उघडतात, कधी बंद होतात, कधी उघडतात. जेव्हा ज्यांच्यामध्ये ती सात्विकता असते त्यांचे चक्र देखील ओपन व्हायला काय होतं, थोडा वेळ द्यावा लागतो. 12 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त होते असं म्हणतात. तर ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुम्हाला म्हणजे काही नियम फॉलो करावे लागतात, की तुम्हाला कंटिन्यू तेवढा वेळ द्यावा लागतो. मी म्हटलं होतं ना, तुम्हाला तुमच्या चक्रांची शुद्धी करायची असेल तर तुम्हाला 90 दिवस द्यावे लागतील. ज्या 90 दिवसांना पुढे आपण त्या गोष्टी पण शिकणार आहे रेकी लेवल 2 आणि 3 मध्ये, की सिद्धी आणि सिद्धी कशी काम करत असते, कुठली सिद्धी, जे मी आज सिलेबस टाकेल तुम्हाला ग्रुपवर, सिद्धी कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीला मिळवायचं आहे, तर तुम्हाला ते कुठली गोष्ट सोडावी लागते, की 90 दिवस काम करावं लागते एखाद्या गोष्टीवर, मग ती तुम्हाला मिळते. तुम्हाला इतरांची हिलिंग करायची आहे तर पहिल्यांदा 21 दिवस तुमचं हिलिंग करावं लागतं, 90 दिवस तुम्हाला रेकीची प्रॅक्टिस करावी लागते आणि 90 दिवसानंतर तुम्हाला इतरांची हिलिंग करावी लागेल. जर तुमचीच एनर्जी बॅलन्स नाहीये, तुमच्यातच सतत सतत चिडचिड, रागराग, ग्रॅटिट्यूड नाही आहे, तुमच्याच काहीतरी पास्ट लाईफ मधल्या ज्या घटना घडलेल्या असतील त्यांचा विचार तुम्ही सतत करत असाल, तर तुमची एनर्जी बॅलन्स राहणार आहे का? जर मग तुमचा घडाच भरलेला नाही पाण्याचा, तर तुम्ही इतरांना ती पाणी देऊ शकणार का? नाही देऊ शकणार, बरोबर? त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की शिकायचं आहे की एनर्जी बॅलन्स कसं करायचं आहे. त्यामुळे मी 21 डेजची प्रॅक्टिस सांगितली. ठीक आहे, आता आपण बघूया पुढे फूड आणि वॉटरला चार्ज कसं करायचंय. की आपण रेकीचं जे हिलिंग घेतलं, बरोबर, रेकीचं अटेनमेंट घेतल्यानंतर रेकी लेवल 1 मध्ये आपण काय शिकतो, वॉटर आणि फूड चार्ज. जेव्हा आपण जे अन्न ग्रहण करतो ते अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अन्न हे सात्विक ग्रहण करायला पाहिजे, ते पण महत्वाचं आहे, कारण विचार तसे होतात ना. त्यामुळे सांगत आहे की तुम्ही जे खाणार आहे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे. तर बघा की हे अन्नाला चार्जिंग करणं का महत्वाचं आहे, फूड चार्जिंग. बरेच वेळा असं जाणवतं का, कोणाला जाणवलंय की हॉटेलमध्ये एखाद्या जेवण करून आल्यावर एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब झाली, कोण हँडरेस करेल? असं कोणासोबत अनुभव घेतलाय? हात. कोणी असा अनुभव घेतलाय की हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर तुमची तब्येत खराब झाली, एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा एखाद्या कोणाच्या तरी गेस्टकडे गेलो, कोणत्या तरी रिलेटिव्ह कडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन जेवण केल्यानंतर तुमची एनर्जी खराब झाली किंवा मग तुम्हाला त्या दिवशी खूप अस्वस्थ झालं, घरी आल्यानंतर ते जेवण पचलं नाही, इनडायजेशन झालं, असं कोणासोबत अनुभव झालाय का? कोण सांगेल मला? मॅडम, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर पोट तर भरतं पण मन नाही भरत. बर. पण मग असं झालंय की म्हणजे ज्या दिवशी गेलो, समजा रात्री हॉटेलमध्ये गेलो आहे आणि दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडली किंवा तुम्हाला काही वेगळा अनुभव आला, असं कोणी घेतलाय का, की आजारी पडलो? अच्छा, संध्या मॅम तुम्ही बोला. नाशिकला एकदा हॉटेलमध्ये गेले असताना तिथे गेल्याबरोबर माझी मानसिकताच बिघडली होती तिथलं वातावरण पाहून, आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावर झाला. वॉमिटिंग झाल्या, लूज मोशन झाल्या, खूप अस्वस्थ झाले होते. हॉटेलची परिस्थिती बघून तुम्हाला असं झालं? ओके. का बरं झालं हे माहितीये? हे असं बऱ्याच जणांसोबत होतं की हॉटेलमधलं एक तर जे काही ऍटमॉस्फिअर असते त्याच्यामुळे तशा गोष्टी होतात. कधी कधी तिथली एनर्जी म्हणजे जी वास्तू असेल ती बरोबर नसेल, त्यामुळे होतात. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या पद्धतीने घरात अन्न बनवतो, म्हणजे आपण काय असतो की घरात अन्न बनवताना आपल्याला काय वाटतं की आपल्या घरातल्यांनी पोटभर जेवण केलं पाहिजे, या भावनेने अन्न बनवतो. त्या हॉटेलमधला जो मालक असतो, माझे कस्टमर वाढले पाहिजे या भावनेने त्या लोकांशी डील करत असतो की जल्दी जल्दी बनाव, ऐसा वैसा करो. त्यांचे ऑलरेडी एकमेकांसोबत कधीतरी क्लॅशेस झालेले असतात, भांडण चालू असतात, कामावरनं त्यांना कधी खूप वेळ थांबावं लागतं, मग त्यांची झोप होत नाही, म्हणून त्या दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांची काय होतं, हॉटेलमध्ये चिडचिड होते, मैं ये ज्यादा करू क्या, तुम ज्यादा करो.
म्हणजे कामावरनं त्यांचे बरेच वेळा वादविवाद झालेले असतात. आणि ते वादविवाद झालेलं मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हटलं होतं की रागात जेवण नाही बनवायचं. सांगितलं होतं की ज्या दिवशी तुम्हाला राग आला ना त्या दिवशी जेवण बनवू नका. छानसं मस्त एक तर हसबंडला सांगा, घरात आई वडील असतील, आई असेल तर आईला सांगा, किंवा कोणीही असेल, मुलगी असेल, मुलगी सून असेल तर तिला सांगा, आज ना तू छान मस्तपैकी खिचडी बनवून टाक. रागात कधीच जेवण बनवायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही खूप रागात आहात किंवा तुम्हाला खूप स्ट्रेस झाला आहे, खूप तणावात आहात, तुम्ही रडले आहात, अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा दुःखी आहात तेव्हा जेवण बनवू नका. एक तर तुम्ही कोणाला तरी सांगा, किंवा त्या दिवशी तुम्ही सरळ उपवास करा. तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला काय पोटाला चिमटा घेता का, कोणी उपाशी राहू शकतं का? पण जरुरी आहे ते. कारण ज्या भावनेने तुम्ही खाता ना ती भावना फार महत्वाची असते. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही ते अन्न जर तुम्ही रागात बनवलं तर त्याचे इफेक्ट तुम्हाला लॉंग टर्मला जाणवतात. त्यामुळे रागात कधीच जेवण नाही बनवायचंय. मग सरळ आपल्याला घरात दूध असेल तर एक ग्लास दूध पिऊन झोपून घ्यायचं, पण रागात जेवण करायचं नाही, बनवायचंच नाही. तर बघा, त्या क्लॅशेस झालेले हॉटेलमध्ये जर खूप सारे भांडण झालेले आहे आणि आपण त्या ठिकाणी जर खाऊन आल्यानंतर, आता तुम्ही जे रेकीची साधना करता ना, तर रेकीच्या साधकांना खूप म्हणजे म्हणून आपल्याला ना जाताना बऱ्याच जणांकडे जेवण करता येत नाही. कारण बरेच लोक म्हणतात की नाही आम्हाला चालत नाही. बरेच वेळा सांगतात. का सांगतात की त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला कधी गुरुमंत्र घेतलेला असतो. बरेच वेळा त्या गुरुमंत्रासाठी पण लोक काय करतात की नाही दुसऱ्यांच्या ठिकाणी जेवण करायला जात नाही. आम्हाला सांगितलंय, बघा, ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय किंवा त्यांनी काही सांगितलंय ना, ते गुरु सांगतात की तुम्हाला 1.25 महिना कोणाच्या घरचं खायचं नाही. अनम्यूट झालं होतं. हा, असं बऱ्याच जणांना सांगितलं गेलं की आता तुम्ही गुरु केलाय ना, तो तुम्हाला याचा त्याग करायचा आहे, किंवा तुम्हाला 1.25 महिना कोणाच्या घरचं खायचं नाही, तुम्हाला 90 दिवस खायचं नाहीये. बरेच गुरुजी असे असतात की ते परान्न वर्ज्य करतात. येस, परान्न वर्ज्य. तेच का सांगितलं ते, कारण की तुम्ही जे घरी स्वतःच्या घरात तुम्ही ज्या भावनेने अन्न बनवता, ती भावना ते मंत्र सिद्धी करण्यासाठी एक तर आपल्याला कुठली तरी गोष्ट सोडावी लागते, तेव्हाच त्या मंत्राचं तुम्हाला अनुभूती येते. आणि ज्या भावनेने आपण घरात जेवण बनवत असतो त्याच भावनेने इतर घरात नाही बनत. आपण इतर घरातलं माहिती का, बऱ्याच ठिकाणी जे भांडण होत असतात नवरा बायकोचे, त्या घरातलं अन्न, ज्या घरातली स्त्री व्यवस्थित वागत नाही त्या घरातलं जे अन्न आहे, ज्या घरात सावकारी चाललेली आहे त्या घरातलंही अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. तुम्ही ग्रंथ, म्हणजे जे काही ग्रंथ आहे ना, आतापर्यंत मी धर्माचा विषयच नाही करत आहे, इतर ग्रंथ प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही कुठल्या प्रकारे अन्न खाल्लं गेलं पाहिजे. हो, अगदी बरोबर आहे. सगळ्या ग्रंथांमध्ये हे सारखं सांगितलेलं आहे. कुठल्याच ग्रंथामध्ये भेदभाव नाही सांगितलाय की कुठल्या धर्माचं इथे चाललेलं नाही. पण तुम्ही ह्या परांना का त्याग करायला पाहिजे, कारण की जी भावना बनवण्याची असते ती चुकीची असते. ज्या भावनेतून समजा आता आपल्याकडे बऱ्याच वेळा कामवाली बाई येते, मी तर बरेच अनुभव घेतलाय की 4-5-1 वर्षांपूर्वी माझी मुलगी लहान होती, जी प्रीमॅच्युअर होती. त्यामुळे मला म्हणजे पूर्ण जवळपास फुल कॉन्सन्ट्रेशन मला तिलाच द्यावं लागायचं. अशा वेळेस मला बाई लावणं फार महत्वाची झाली होती. तर कधी कधी असं व्हायचं ना, तिने पोळ्या केलेल्या असायच्या, 5-6 पोळ्या करायची, त्या देखील आमच्या संध्याकाळी संपायच्या नाही. का असं व्हायचं, कारण की एक तर ती भावना कशी असते ना, की तिची भावना असायची की मला कमी करायला लागलं पाहिजे, जेवढं आहे तेवढंच तिने काम संपवून ती जायची. आणि अशा वेळेस आमचं म्हणजे ज्या पोळ्या केलेल्या असायच्या त्या देखील वाया जायच्या. का असं व्हायचं, कारण की तिला असं वाटायचंच नाही ना की ही जी आपण घरातल्या व्यक्तीला, म्हणजे खूप अशा बायका पण असतात की ज्या मन लावून खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांनी खूप प्रेम देतात, की खूप मन लावून कामं करतील, समोरचा खूप छान जेवला पाहिजे, ही ती एक प्रत्येकाची फिलिंग असते. 2 टाईपचे लोक असतात. तर त्या पद्धतीने जी बाई डील करत होती आणि काम करत होती, तर तिला वाटत होतं की नाही, माझं काम संपवून मला पटकन समोरच्या घरी जायचंय. या पद्धतीने जर ती स्वयंपाक करत असेल तर कसं काय ते अन्न आपण ग्रहण करू, व्यवस्थित होईल का, आपली बॉडीला ते पचणार आहे का, अन्न ग्रहण करण्याची इच्छा होणार आहे का, नाही होत. हा माझा स्वतःचा 5-6 वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. तुम्ही मला परान्न नाही, जेवण परान्न खात नाही मग?
परांना आता आम्हाला खूप फॉलो करावं लागतं. ग्रँडमास्टर झाल्यानंतर अजून फॉलो करावं लागतं, की जिथे खूप, एकतर आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे की अन्न पाण्याला चार्जिंग कसं करायचं. जिथे खूप म्हणजे असं वाटते की खूप निगेटिव्ह आहे तिथे स्किपच करायचं. भरपूर लोक रिसेप्शन मध्ये वगैरे खात नाही. खातच नाही, कारण ते कॅटरिंग कुठल्या पद्धतीने बनलं आहे. रिसेप्शन संध्याकाळचं असतं, अन्न बनलेलं कुठल्या टाइमला असतं, दुपारी, सकाळपासून ते स्वयंपाक चालू करतात. किंवा कुठल्या लग्नात न जेवणारे पण भरपूर लोक आहेत. भरपूर आहेत ना, त्याच पद्धतीने बनतं. कधी कधी आदल्या दिवशी बनवून ठेवतात बऱ्याच गोष्टी आणि मग आपल्या हॉटेलमध्ये तब्येती खराब होतात. म्हणून लोक काय करतात, अशा ठिकाणी जेवण प्रिफर करत नाही. तेच कारण आहे. बाहेरचं येणार, आता आपल्याला खूप फास्ट फूड खायची सवय लागली आणि स्विगी, झोमॅटो पटापटा ऑर्डर करा होतं ना. पिझ्झा येतो शहरांमध्ये लवकर. खूप होतं ह्या गोष्टी, की नाही ठीक आहे मी झोमॅटो करून घेतो, स्विगी करून घेतो, अर्धा तासात जेवण मिळून जातं. अरे पण ते कुठल्या ट्रॅव्हलिंगनी आलेलं आहे. हा खूप एक तुमची इमर्जन्सीच आहे बा, अशा वेळेस तुम्ही करा, ठीक आहे, पण अवॉइड करा ना. तुमचं रोज जर या गोष्टी होत असतील तर काहीतरी चुकताय ना. तुम्ही जर रोज या गोष्टी करत आहात तर ह्याच्यानी तुमच्या बॉडीवर होणारा परिणाम, आणि ते पूर्ण ट्रॅव्हल करून येणार, त्यांना किती लोकांचे हात लागणार. आज तुम्ही शिकता आहे की एनर्जी काय असते. मग जर एनर्जी काय असते हे शिकले तर आपण ही म्हटलं एव्हरीथिंग इज एनर्जी. एनर्जी दोन प्रकारच्या, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. प्रत्येक पण गोष्टीत जर आई पण निगेटिव्ह, म्हणते मुलांना की तुझ्यासाठी काय बोलवून देऊ आज. बरोबर, आज आई आई म्हणायला लागल्या ना, कारण काय फास्ट फूडचा जमाना आहे, वेळ नाहीये, काय तुला इच्छा काय नाहीये खायचं? करण्याची, तो म्हणतो मला पिझ्झा, बर्गर, काय जे काय असेल ते. आनंदाने इच्छा नाही राहिली आहेत करण्याची. हो, कारण तिने इतर वेगळं गोष्टींमध्ये त्या घरी. स्ट्रेस लेवलमध्ये म्हणजे आत्ताची ही जी स्ट्रेस लेवल आहे ती कदाचित म्हणजे आधी 20-25 वर्षांपूर्वी एवढी नव्हती. आता आयांनाही कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे ना की कंपॅरिझन खूप होते, की घरातले जज करतात, बाहेरचे जज करतात, मग मी प्रत्येक गोष्टीत कशी पुढे राहिली पाहिजे. हा जो विचार चालला आहे हा खूप चुकीचा विचार होतोय. की घरी राहणाऱ्यांना वाटतं मी घरी का बरं आहे, मी जॉब करणाऱ्यांना वाटतं बघा मला जॉब करावा लागतो आहे. मध्य कोणी साधतच नाही की याच्यातून मला सोल्युशन काढून मला फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचंय. असं होतच नाहीये ना, कारण मध्य साधणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर आता तर मुलांचाही विचार नाही करत की मुलंही नको, ही कॉन्सेप्ट आलेली आहे सध्या. मी मॅरेज आणि काउन्सिलिंग करते म्हणून मला माहितीये की काय काय केसेस आणि काय काय आता ह्याची जनरेशन काय झालेली आहे. काय झालंय, मुलांसोबत जावंच लागतं हॉटेलला, ते खावंच लागतं ते असं झालंय. कधीतरी खायचं आपण, पण आता म्हणजे मूलबाळ पण नको या वृत्तीच्या सध्याच्या ज्या आता लेडीज आहेत, असे विचार चालू आहे. असे काउन्सिलिंगच्या केसेस येतात की नाही आम्हाला दोघांनाच राहायचंय, आम्ही जबाबदारी नाही घेऊ शकत, आमच्याकडनं जबाबदारी घेणं होत नाही, आमच्याकडनं हँडल होत नाही, आमच्याकडनं डेली रुटीन हँडल होत नाही आहे, तर आम्ही मुलांचा कसा विचार करणार. हो, म्हणजे पूर्वी एक तरी म्हणत होते एक तरी पाहिजे, आता एक पण नको. एक पण नको होत आहे, कारण ती स्ट्रेस लेवल वाढली आहे ना. आधी कशी कॉम्पिटिशन कमी होती, स्पर्धा नव्हती, कोणी कोणासोबत कम्पेअर नव्हतं करत, पैसा तेवढा नको होता. आज काय वेळ नाही, त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे. मुलांना द्यायला वेळच नाही त्यांच्याजवळ. वेळ नाहीये त्यांच्याकडे, पैसा पैसा पाहिजे आहे, सगळ्या गोष्टी पाहिजे आहे, त्यामुळे त्यांना धडपडायचंय प्रत्येक गोष्टी. अगदी बरोबर. तर बघा की अन्न का महत्वाचं आहे हे आज आपण बघितलं, की त्यामुळे आपल्याला अन्नाची काय करायची, चार्जिंग करायची. ज्या पद्धतीने जे लोक ट्रॅव्हलिंग करून येतं अन्न, आणि भाज्या येतात, मग त्या भाज्या कुठेतरी मंडीत पडलेल्या असतात, मग त्या मंडीमधनं त्या भाज्या येतात, मग तो भाजीवाला आणतो, मग तो गाडीवरती आणतो, हे सगळं ट्रॅव्हल करत अन्न येतं, आणि त्या पद्धतीने मग आपण घरात आल्यानंतर त्याला बनवतो. तर ते बनवल्यानंतर देखील जर तुम्ही स्वतः बनवत असाल तरी तुम्ही त्याला चार्ज करून बनवा. तुम्ही जर बाईकडनं बनवून घेत असाल तर पहिल्यांदा तुम्ही चार्ज करा. एक वेळेस तुम्ही स्वतः बनवताना विचार तरी काहीतरी पॉझिटिव्ह असतील, बरोबर ना. पण इतरांकडून जेव्हा आपण स्वयंपाकाचं अन्न ज्यांनी केलेलं स्वयंपाक असेल आणि ते अन्न आपण जर ग्रहण करत असू तर त्याचा परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतो. जर तुम्हाला एखाद्याबद्दल प्रेम नाही आहे, तुमच्या मनात भावना, करुणा नाही आहे, तर अन्न ग्रहण करून आपल्यापर्यंत त्यांच्या करुणा पोचतील का, त्यांचं प्रेम पोचणार आहे का, तुमच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही.
तुमच्याबद्दल सतत निगेटिव्हिटी वाटते, तुमच्याबद्दल हे वाटत आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं? मग तुम्ही म्हणाल की बाहेर गेल्यानंतर पण काय करायचं? त्यासाठी मी फूड चार्जिंग शिकवत आहे की फूड चार्जिंग का करायची, की बाहेर जावं लागतं, हॉटेलमध्ये मुलांसोबत कधीतरी खावंच लागतं, तेव्हा अवॉइड नाही करायचं, कारण मुलांचा हिरमोड होतो ना, होतो की नाही? आपले मुलं आपल्याला आनंदाने कुठेतरी आता बघून येतात, खाऊ कधीतरी खाऊन आलेले असतात, मग आई तू पण चल, होतं की ना? तर त्यावेळेस आपण एकदम मुलांना नाही नाही म्हणायचं. पण मग आपण तिथे काय करायचं, जे लोक आता लेवल 2 ला आणि 3 ला येतील त्यांना मी सिम्बॉल शिकवणार आहे, तर त्यांना तिथे ते सिम्बॉल यूज करायचे. आणि जे आता रेकी लेवल 1 शिकले आहात, तर त्यांनी काय करायचं, ज्यांनी अट्युनमेंट जे घेणार आहेत त्यांचं स्वागत आहे, ते अट्युनमेंट घ्या, तुम्हाला अजून छान अनुभव जाणवेल. आणि तिथे पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे द्यायचे, तर आपल्याला ते अन्न आपल्या हातात घ्यायचं आहे आणि त्याला एक शांततेने, जसं माझ्या हातात प्लेट आहे, ठीक आहे, माझ्या हातात प्लेट आहे, या पद्धतीने पकडायचं. हातात अशी आपल्या प्लेट समजायची, की आपण जेव्हा अन्न चार्ज करतोय तर ती हातात प्लेट बघायची, त्या अन्नाकडे एकदा शांततेने बघायचं, त्या अन्नाला थँक्यू म्हणायचं पहिल्यांदा. ठीक आहे, हातात जसं प्लेट आहे आणि अन्न, आपण त्या अन्नाकडे काय करतोय, बघतोय, बरोबर? आणि त्याला म्हणायचं आहे की थँक्यू थँक्यू थँक्यू, क्लीन क्लीन क्लीन. काय करायचंय, क्लीन क्लीन क्लीन. आणि मग त्याला एक अफर्मेशन द्यायचंय, हे अन्न ग्रहण करून, हे अन्न ग्रहण करून मला हे अन्न ग्रहण करून मला परमसुख परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होणार आहे. हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होणार आहे. त्या अन्नाला थँक्यू म्हणायचे परत 3 वेळा. आणि ज्यांना रेकीला कॉल करून, ज्यांचं अट्युनमेंट झालंय त्यांनी रेकीला कॉल करायचा आहे. रेकीची आपल्याला तिथे ऊर्जा पोचलेली आहे, या पद्धतीने आपल्याला इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय की दिव्य रेकी शक्ती त्या अन्नाची काय करते, हिलिंग करते. दिव्य रेकीची शक्तीची प्रार्थना करायची आहे, त्या अन्नाला थँक्यू म्हणायचं आहे. आणि दिव्य रेकी शक्ती काय करते, याच्यातलं सगळे निगेटिव्हिटी रिमूव्ह करते आहे आणि अन्नाची काय करते, हिलिंग करते. समजलंय की परत सांगू? न हातात थँक्स म्हणायचं 3 वेळा, अजून काय सांगितलं तुम्ही एक वाक्यामध्ये? हा, परत सांगते. आपल्याला अन्नाकडे शांततेने बघायचं आहे, त्याला थँक्यू म्हणायचंय 3 वेळा पहिल्यांदा, ठीक आहे. त्यानंतर क्लीन क्लीन क्लीन, म्हणजे याच्यातली क्लीन, आपण तसं व्हिज्युअलाइज करायचं, याच्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती क्लीन होते. आता तुम्ही म्हणाल रॉ फूडचं आपल्याला पहिले वॉश करायचं, आणि सहसा जर रॉ असेल ना तर मिठाच्या पाण्याने आपल्याला त्याला वॉश करायचं. आजकाल ना खूप पेस्टिसाइड वगैरे त्याच्यावरती स्प्रे केलेले असतात ना, तर तुम्ही सरळ, आपण कोरोनामध्ये पण शिकलो होतो, तर आताही मी ते सांगते की सरळ मिठाच्या पाण्यामध्ये ज्या काही भाज्या असतील त्या आपल्याला एकदा धुवून घ्यायच्या.
क्लीन 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 म्हणायचं आणि नंतर परत आपण त्याला अफर्मेशन द्यायचं आहे की हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान होते. या पद्धतीने आपल्याला 3 वेळा अफर्मेशन द्यायचंय आणि नंतर दिव्य रेखी शक्तीला कॉल करायचा आहे आणि या अन्नाला दिव्य रेखी शक्तीने हील केलेला आहे. झालं. ओके. या प्रकारे आपल्याला काय करायचंय, अन्नाचं चार्जिंग करायचंय. तुम्ही बाहेर गेल्यानंतर पण कोणाकडे गेल्यानंतर मग काय करायचं, तर कोणाकडे गेल्यानंतर काय करायचंय, आपल्याला त्या अन्नाकडे बघायचंय आणि शांततेने 2 मिनिटात आपल्याला पटपट पटपट प्रेयर म्हणायची. जेवण करण्याच्या अगोदर कोणी गप्पांमध्ये आहे तर त्यांना त्या गप्पांमध्ये एंगेज होऊन आपल्या मनातल्या मनात काय करायचंय, सगळे अफर्मेशन द्यायचे. कोणाकडेही गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पटपट 2 मिनिटात आपल्याला प्रेयर म्हणायची आहे आणि त्या अन्नाला हिलिंग द्यायची आहे की अन्न ग्रहण करून जे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन आहेत ते सगळे अफर्मेशन त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. याच्यातली निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे आणि मला यांनी परमस्वास्थ्य लाभत आहे. या पद्धतीनेच आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे. बघा काही काही अशा आहेत ना हॉटेल्स, तिथे ना खूप मन भरून खाऊ घालतात. मन म्हणजे खूप त्यांचं जे करण्याची पद्धत असते, ती सात्विकता असते, ती लक्षात येते. आणि काही काही ठिकाणी असं जाणवते की इथे काहीतरी निगेटिव्ह आहे. असा बऱ्याच जणांना अनुभव येतो की तिथे गेल्यानंतर तब्येत खराब होते. कारण तिथला ऍटमॉस्फिअर म्हणा की तेव्हा जी जागेची एनर्जी म्हणा, काही दिशांची एनर्जी, वास्तूची एनर्जी ही काही डिस्टर्ब झालेली असते. कारण आपण प्रत्येक वेळा प्रत्येकाची एनर्जी पॉझिटिव्ह राहीलच असं नसतं. आज कोणाचा मूड चांगला आहे, कोणाचा चांगला नाही, कोणी डिस्टर्ब आहे, कोणी इमोशनली डिस्टर्ब आहे. तर त्या इमोशनली डिस्टर्ब झालेल्या व्यक्तीच्याकडनं अन्न व्यवस्थित जे काही शिजवल्या जाते ते उत्तमरित्या शिजवलं जात नाही. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, अन्नाला चार्जिंग करायचंय. पुढे जाऊया आपण. असा हात ठेवायचा आपल्याला. आपण जेव्हा त्याच्याकडे बघितलं आणि जर प्रत्यक्षात आपल्याकडे किचन मध्ये स्वयंपाक केलेला असेल तर किचन मधल्या आपल्या जेवताना, तर समजा दुसऱ्यांकडचं आता मी सांगितलं, पण जेव्हा तुम्ही स्वतः स्वयंपाक केला आहे तर त्याच पद्धतीने स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्या जेवणावरती रेकी शक्तीला कॉल करून त्याच्यावरती हात ठेवून ज्यांचं अट्युनमेंट झालंय त्यांना असं रोज, कधी कधी असं होतं माहितीये का, आपण चुकून जरी म्हणजे आपल्याला घाईघाईत असताना बऱ्याच वेळा स्वयंपाक चुकीचं म्हणजे कधी कमी जास्त झालेला असतो तरी घरातून कंप्लेंट येत नाही की अरे म्हणजे त्यांना असं जाणवत नाही, म्हणजे आपल्यालाही जाणवत नाही की भाजीमध्ये काहीतरी गडबड झालीये. कारण आपण त्याला काय केलेलं आहे, हील केलेलं आहे, त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. त्या अन्नाला आपण म्हणजे जी काही सात्विकता पोचवायची होती ती पोचवलेली आहे. आधी म्हणजे नामस्मरण करून तुम्ही अन्न बनवा, अन्न ग्रहण करा. त्यासाठी आधी आपण ना एक प्रार्थना म्हणायचो. एक समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला एक श्लोक सांगितला होता, वदनी कवळ घेता. कारण हे हवन आपली बॉडीमध्ये काय आहे, त्या दिवशी मी सांगितलं की हवन सुरू असतं. आपली बॉडी काय आहे त्याच्यामध्ये आपण जे अन्न टाकतो ती आहुती टाकत असतो. त्यामुळे ती आहुती उत्तमरित्या टाकली गेली पाहिजे. तेव्हा तुम्हाला ती टाकतानाही आहुती कशी पाहिजे, आपण देवाला चांगलेच फुलं समर्पित करतो ना, देवाला आपण वाळलेले फुलं देतो का, त्याचप्रमाणे अन्न ग्रहण करतानाही उत्तम सात्विक अन्नच ग्रहण केलं गेलं पाहिजे. त्यामुळे सात्विक अन्नाचं एवढं महत्व आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हात ठेवून किचन मधलं अन्न, ज्यांच्याकडे कुकिंगला बाई आहे, जे स्वयंपाकाला बाई आहे, त्यांच्याकडे तर हे करा. कारण जे काही बायका खूप सुंदररित्या स्वयंपाक करतात, त्यांच्या मनात प्रेम असतं, पण काही संपायचं म्हणून कामं करतात. की बघा आपण तो पिक्चर बघितला होता, तर ती किती मन लावून कामं करत होती. मागच्या वर्षी एक पिक्चर आला होता, आठवतंय का? ती बघाल बघाल, खूप छान पिक्चर आहे. तर काही खरंच खूप मन लावून कामं करतात, खूप प्रेमाने कामं करतात, पण
काही लोकांना नसते सवय, काही लोकांना कामं संपवायची सवय असते. तर त्यामुळे काय करायचंय की आपलं घरात कोणीही स्वयंपाक बनवलेला असेल तर त्याला काय करा, तुम्ही याच पद्धतीने चार्जिंग, आपली फूडची चार्जिंग करायची आहे. अन्नाला आपल्याला काय करायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. आपण डॉक्टर मसुरी इमाटोचा प्रयोग ऐकला होता, शिकलो होतो, जेव्हा अफर्मेशन कशा पद्धतीने काम करतात, शिकलो की नाही, की डॉक्टर मसुरी इमोटोनी पाण्याला आणि फूडला म्हणजे काय सांगितलं होतं की जे आपण भात, त्यांनी 14 दिवस भाताला अफर्मेशन दिले होते. तर त्या भाताने कसं रिॲक्ट केलं आपण शिकलो की नाही. 3 पद्धतीच्या अफर्मेशननी भातावरती कसा परिणाम झाला. तसाच आपल्याला आपल्या घरातल्या आपण जे अफर्मेशन देणार ते घरातल्या अन्नाला चार्ज करायचं. ओके. तर आता एक पुढचा टॉपिक आपला वॉटर चार्जिंग आहे. तर तुम्ही सगळ्यांनी 1 ग्लास पाणी घेऊन यायचंय. सगळ्यांनी 1 ग्लास पाणी एक्सपेरिमेंट करायचे सगळ्यांनी. आलेत सगळे पाणी घेऊन? जे जे प्रॅक्टिकल करतात पाणी घेऊन आलेत का? आर्या मॅम, जे लोकांचे कॅमेरे बंद आहे त्यांची जबाबदारी त्यांनी स्वतः घ्यायची आहे. रेखा मॅम कुठे गेल्या? ओके. पल्लवी मॅमला क्लास सोडावा लागतोय. ओके ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग बघाल. ठीक आहे. जे आता अन्नाला तेच अफर्मेशन द्यायचे, जी तुमची सकारात्मक अफर्मेशन मी तुम्हाला बाहेर दिलेल्या, बाहेर जेव्हा आपण जेवायला जातो ज्या पद्धतीने अफर्मेशन देतो त्याच पद्धतीने अफर्मेशन असं द्यायचंय, हे अन्न ग्रहण करून माझ्या घरातल्यांना, मला, माझ्या संपूर्ण कुटुंबाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. जेव्हा आपण अन्नाला हिलिंग देतो त्याच पद्धतीने हिलिंग द्यायचे की मला चांगलं आरोग्य प्राप्त होत आहे, माझ्या घर कुटुंबाला माझ्या मी जे बनवलेलं आहे अन्न ते त्यांनी आनंदाने ग्रहण केले. आणि तुम्हाला जे समजा आता घरात मुलं भाज्या खात नाही किंवा काय, तर उत्तमरित्या त्यांनी खाल्लं आहे, तुम्ही जर या पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्या तर त्या अन्नाची चव काय होईल, तुमच्या मुलांसोबत पोचेल. तुम्ही रागारागात अन्न बनवलं तर त्या मुलांच्याकडे काय जाईल, त्याच पद्धतीने रागात अन्न बनेल आणि मुलंही रागात अन्न खातील आणि मोठेपणी तसेच होतील. मुलांचा काय होईल, तमोगुण वाढेल ना. तर ज्या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन द्याल आणि ज्या सिच्युएशन मध्ये, ज्या विचारांमध्ये अन्न बनवाल, तोच विचार तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवताय. कळलं? तर आता आपल्याला पाणी घ्यायचंय सगळ्यांनी हातात. पाण्याला 2 मिनिटं बघायचंय आणि त्याला थँक्यू म्हणायचंय. सगळ्यांनी पाण्याला हातात घ्यायचंय, पाण्याला थँक्यू 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 म्हणायचंय. आणि मग पाण्याला आपण सेम अफर्मेशन द्यायचंय, हे पाणी ग्रहण करून, कारण जल ही जीवन आहे. आपण बघितलं ना, पाणी नसेल तर आपल्या बॉडीमध्ये किती पाणी आहे, आपल्या बॉडीमध्ये 71 ते 72% पाण्याने भरलेली आहे, बरोबर. तर ह्या पाण्याला का बरं एवढं महत्व आहे, जल ही जीवन आहे. तर पाणी पिणं, कंटिन्यू पाणी पिणं, तर तुमच्या बॉडी मधली एनर्जी असते पाणी, म्हणून डॉक्टर म्हणतात ना, आजारी पडलं की पाणी भरपूर प्या, सर्दी खोकला झाला, इन्फ्लुएन्झा झाला की पाणी भरपूर प्या, लूज मोशन झाले की पाणी भरपूर प्या. प्रत्येक याला पाणी का सोल्युशन सांगितलं आहे की लिक्विड जेव्हा आपल्या शरीरात जातं तेव्हा आपली एनर्जी काय होते, चेंज होत राहते. म्हणून तुम्ही पण आता रेकीचे साधक झाले आहात तर दिवसातून कमीत कमी 8 ते 9 ग्लास पाणी तुमच्या शरीरात गेलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक वेळा हिलिंगला बसण्याच्या अगोदर 1 ग्लास पाणी प्यायचं आणि हिलिंग झाल्यानंतर, स्वतःची जरी करत असाल तरी 1 ग्लास पाणी हिलिंग झाल्यानंतर पण प्यायचं.
इतरांना देखील तुम्ही जर ज्यांची अट्युनमेंट घेतला आहे तर त्यांनी पण इतरांना हिलिंग करण्याच्या अगोदर याच पद्धतीने पाणी चार्ज करून द्यायचं आहे. जर तुम्ही कोणाची घरी हिलिंग करायला घेतली आहे, टच हिलिंग करता आहात, तर त्यांना काय करायचंय, या पद्धतीने हातात पाणी घेऊन त्यांना चार्जिंग करून पाणी द्यायचं आणि मग त्यांची बॉडीची हिलिंग करायची. ओके. तर आपल्याला पाण्याला अफर्मेशन द्यायचंय, थँक्यू म्हणायचंय 3 वेळा आणि नंतर अफर्मेशन द्यायचंय, हे पाणी ग्रहण करून माझे 7ही चक्र बॅलन्स होत आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा या पाण्याला अमृता समान बनवत आहे. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा या पाण्याला काय करते आहे, अमृता समान बनवत आहे. आणि नंतर रेकी एनर्जी कॉल करायची आहे आणि नंतर सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय, पाण्याला थँक्यू म्हणायचंय, नंतर हे पाणी प्यायचंय. आता तुम्ही करून बघा, ज्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या, प्रत्येक जण हे करून बघा, एक्सपेरिमेंट घ्या. या इतर वेळेस तुम्ही पाणी पिताना आता हे सगळ्या अफर्मेशन मी जे सांगितलं आहे, रेकीला कॉल करायचं आहे, रेकीची प्रार्थना म्हणा. मॅडम वॉटर चार्जिंगचं थोडं रिपीट करता का प्लीज? येस, करते. आपल्याला कारण काय, मला खूप मध्ये इम्पॉर्टंट एक फोन आला होता म्हणून माझं मिस झालं. बरं ठीक आहे. आपल्याला हातात पाणी घ्यायचंय, ठीक आहे. अच्छा. त्या पाण्याला आपल्याला 3 वेळा थँक्यू म्हणायचंय. थँक्यू थँक्यू थँक्यू. त्यानंतर त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान होणार आहे. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा या पाण्याला अमृता समान बनवत आहे. म्हणजे असं जसं आपण पूर्ण म्हणतो तसं सेम सेम म्हणायचंय, सेम याला म्हणायचं. दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा या पाण्याला काय करते, अमृता समान बनवत आहे. मग आता पहिल्या लेवलला तर काही सिम्बॉल्स नाहीये, त्यामुळे तुम्हाला अफर्मेशन टाकावे लागतील. दुसऱ्या लेवलला आपल्याला सिम्बॉल शिकायला मिळतील, तर मग त्या पद्धतीने याच्यावर हार्ट सिम्बॉल्स काढून आपल्याला हात ठेवून मग हे पाणी प्यायचंय. या पद्धतीने आपण हात ठेवायचे आणि मग ते पाणी प्यायचंय की याच्यात पूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे, हे पाणी मला आरोग्य प्रदान करणार आहे. आणि रेकीला कॉल करायचा आहे. ज्यांनी रेकीला कॉल पण करायचा. आणि रेकीला कॉल करणं झाल्यानंतर थँक्यू 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 म्हणायचं आणि मग हे पाणी ग्रहण करायचं. आता ज्यांनी पूर्ण अफर्मेशन देऊन पाण्याला चार्ज केलं असेल त्यांनी ग्रहण करा पाणी. बघा, तुम्ही सलग एखाद्या आजारी पेशंटला ह्या प्रमाणे जर पाणी चार्ज करून दिलं ना, आधी बघा पाणी चार्ज करायला नाही का, ते आधी जे कमंडलू असायचं त्या कमंडलू मध्ये मंत्र साधनेमुळे ते पाणी काय व्हायचं, चार्ज व्हायचं. जे ऋषीमुनी साधना तपश्चर्या करायचे तर ते पाणी बऱ्याच वेळा ते पाणी शिंपडून पण आजार दूर झालेले आहेत आपण बघितलं, कारण त्यांची तपश्चर्या आणि साधना खूप जास्त होती. तीर्थ म्हणून शिंपडायचे. तीर्थ म्हणून शिंपडायचे. तर ते तीर्थ का, त्याची चार्जिंग झालेली असायची, कारण सतत 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 जाप, नामस्मरण, मेडिटेशन करून ते पाणी काय झालेलं असायचं, मॅडम त्यामध्ये पॉवर आलेली असते, पॉवर असायची. बरोबर. त्याच पद्धतीने हे जर आपण रोज स्वतःची चार्जिंग केल्यानंतर तुम्ही जर एखाद्या पेशंटची हिलिंग करायला घेतली तर आणि सतत या पाणी चार्ज करून त्यांना सकाळ संध्याकाळ जेव्हा जेव्हा चार्जिंगचं पाणी पिले त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटायला लागतील. पण आपण स्वतः पण असं पिऊ शकतो ना, आपल्याला बरं नसलं तर. स्वतः तर प्यायचंच आहे. बघा, आधी लहानपणी मंत्र जप करून आपण आजारी असताना आपल्या रामरक्षेचं पाणी द्यायची, पाणी द्यायची. अगदी राईट. तर त्याच पद्धतीने हे पाणी की आपल्याला रेकी शक्तीच्या ऊर्जेला कॉल करून आपल्याला पाणी प्यायचं.
म्हणजे असं म्हणतात की आता समजा लहान मुलं खूप रडताय, ते रडणं थांबत नाहीये, तर आपण म्हणतो रामरक्षीचं पाणी दे त्याला, म्हणजे रात्री झोप लागेल. बरोबर बरोबर. तसंच हे जे पाणी आहे ना, की बघायचं आहे की पुढच्या लेवलला पण आहेच, आणि आताही बघायचंय की सलग कोणाला खूप निगेटिव्ह वाटत असेल तर त्यांनी काय करायचं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या ऊर्जा जाणवल्या की अफर्मेशनचा कसा परिणाम होतो, होतो की नाही. हो. आणि पॉझिटिव्ह पाणी आपल्याला कसं चार्ज करताय, तर तुम्हाला सलग तुम्ही 7-8 दिवस, समजा 8-15 दिवस तुम्ही हे करू शकता, किंवा 21 दिवस कंटिन्यू करू शकता की डोक्याजवळ रात्री पाणी ठेवायचं. हो, हे बरोबर आहे. आणि तिथे पाणीला अफर्मेशन द्यायचे की हे पाणी काय करेल की माझ्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी या पाण्याने काय केलेली आहे, ग्रहण केलेली आहे. काय म्हणायचंय की डोक्याजवळ माझ्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी या पाण्याने ग्रहण केलेली आहे. आणि ते पाणी तुम्ही काय करायचं, एक तर फ्लश करून टाकायचं, म्हणजे बाथरूम मध्ये फ्लश करून टाकायचं. किंवा तुम्हाला जर बघायचं आहे की खरंच काही असतं का, की पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी आहे, शरीरात ब्लॉकेजेस आहे, त्याचा एक्सपेरिमेंट कसा घ्यायचा, तर एखादं तुम्ही घरातलं जे झाड असेल, मी तुळशीला सांगत नाही, एखादं तुम्हाला एक्सपेरिमेंट ज्याला बघायचंय, ज्याला खरंच जाणवत नाही का टीचर सांगते, आपली मॅम सांगते आहे बा काहीतरी, तर तुम्ही ह्या पाण्यामुळे माहितीये का झाड जळतं. हो, बरेच ऐकलंय ते. वेळा असा अनुभव येतो की आपण जी मी स्टुडंट कडनं असे फीडबॅक आलेले आहेत की असं जर आपण डोक्याच्या जवळ सतत निगेटिव्ह जी काढून जे पाणी, आपण जे रिमूव्ह केलेली निगेटिव्हिटी असते, आणि आपण जे अफर्मेशन निगेटिव्ह अफर्मेशन देऊन झाड, एखादं जे झाड असेल ते तुमच्या घरात जळलेलं तुम्हाला दिसेल, जर तुम्ही हे पाणी या पद्धतीने समोरच्याला असं आपल्या जर बॉडीतली निगेटिव्हिटी कलेक्ट करून त्या पाण्यात जर रोज टाकत असाल आणि तेच पाणी तुम्ही झाडांना देत असाल, तर एखादं झाड तुम्हाला जळलेलं दिसेल 15 ते 20 दिवसांमध्ये. इतकं तुमचं रेकी पॉवर, रेकी हिलिंग आणि तुमचं अफर्मेशन कामं करतात. पण हे आपण रात्री ठेवून आपल्याला सकाळी ओतून द्यायचं ते. हा, पण तुम्ही म्हणजे ज्यांना झाडं खरंच खूप छान आपल्याला ऑक्सिजन देत असतात, नाही, तर हा त्यांना नाही, झाडांनी ज्याचा बाहेर. विश्वास नसेल त्यांनी करावा, ज्याचा विश्वास असेल त्यांनी कृपया करून झाडांना त्रास देऊ नये. नाही, झाडांना नाही, फ्लश करून टाकायचं ना. फ्लश करून टाकायचं, खरं बाथरूम मध्ये फ्लश करून टाकायचं. फ्लश करून टाकायचं. हा झाडांना कशाला बिचाऱ्यांना. हा, कारण त्यांच्यातही प्राण ऊर्जा आहे ना, ते पण सजीव हम्म. आहे. आपण तर बघितलं प्रत्येकाला एनर्जी आहे. नाही, आता तुम्ही सांगितलं की डोक्याजवळ पाणी ठेवणे आणि संपूर्ण निगेटिव्हिटी पाण्याने ग्रहण केली आहे असं आपण म्हणजे विचार करून ते सकाळी उठून फ्लश करून टाकायचं. फ्लश करून टाकायचं. पण मग ती बॉटल असले किंवा ग्लास काय, बॉटल, ग्लास ठेवला तर चालेल, एक ग्लास पाणी भरून ठेवायचं. आणि आपण जेव्हा आता रेकीची साधना करतो ना, तेव्हा मी एक तुम्हाला अजून टिप देते की तुम्ही ना काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायचं. ओके, व्हेरी हा, गुड. तर म्हणजे ऋतुमानाप्रमाणे आपण स्टीलचा हे माठ माठ म्हणा किंवा तांब्याचा ग्लास घेतो, पण जेव्हा आपण रेकीची साधना करतो आणि पुढे जाऊन सिम्बॉल शिकतो, तर काचेची बॉटल आणि काचेचा ग्लास वापरायचा जास्त करून. कारण आता तर आपण सध्या तर म्हणजे कसं आहे हेच ठेवतो, प्लास्टिकची बॉटल. हा, तर प्लास्टिक नाही वापरायचं, काचेची बॉटल वापरायची आणि काचेचा ग्लास पण वापरायचं. हिलिंग साठी पण आपण जेव्हा पाणी देतो आहे, स्वतः पितो आहे ना, तेव्हा म्हणजे दुसऱ्यांना तरी स्टीलचा ठीक आहे एक वेळेस, पण स्वतःसाठी आपण जेव्हा करतो आहे तर कारण काचेच्या ग्लासमध्ये जास्त बेटर रिझल्ट येतात. बरोबर आहे. आणि हे पाणी जे डोक्याजवळ ठेवायचं, ही पण काचेची बॉटल ठेवू शकतो ना. हो, नाही पण काचेची नका ठेवू, स्टीलची ठेवली तर बेटर. बॉटल ठेवा किंवा तुम्ही ग्लास ठेवला तरी चालेल. ग्लास कसं रात्रभर राहणार आहे. नाही, राहू शकतो ना. तुम्ही एखादं भांडही ठेवलं तरी चालेल, जसं मी तुम्हाला अच्छा, एखादं भांड सांगितलं होतं, वाटी सांगितली होती की तांब्या ठेवून द्यायचा. ठेवू शकता. बरोबर. मग तुम्ही अगदी डोक्याजवळ सांगितलं ना म्हणून. नाही नाही, डोक्या म्हणजे एकदम आपला हात नाही लागला पाहिजे, थोडा दूर ठेवा, पण तुम्ही झोपताना अफर्मेशन हेच द्यायचंय की माझ्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी, माझे निगेटिव्ह थॉट त्या पाण्याने ग्रहण केलेले. हो, एका स्टूलवर ठेवू शकतो बाजूला. स्टूलवर ठेवू शकतो, इथे हात लागणार नाही तिथे पाणी ठेवा. हो, अगदी बरोबर. आता आपण आपला एकच टॉपिक राहिला आहे याच्यातला, आजचा सेशन मधला तेवढा शिकून घेऊ.
ॲनिमल आणि रेकी यांचा काय संबंध आहे बघा. ज्यांच्यामध्ये प्राण ऊर्जा आहे, मग ते झाडं असो, जसं आपण मी काल त्या दिवशी तुम्हाला परवाच्या दिवशीच्या सेशन मध्ये सांगितलं की तुम्ही कारला हिलिंग देऊ शकता, तुमच्या घरातल्या वस्तूंना पॉझिटिव्ह हिलिंग देऊ शकता, तुम्ही त्याला एनर्जी बॉल देऊ शकता. तसं तुमच्या झाडांना, जे तुमचे झाडं आहे की एखादं झाड म्हणजे त्याला बघा कधी कधी असं होतं ना की तुळशीला बरेच वेळा काही निगेटिव्ह गोष्ट घडत असेल तर त्याला नजर लागते. काही काही दिशेला, चुकीच्या दिशेला जर तुळशी ठेवली असेल किंवा झाड ठेवले असतील तेथेही ते झाड टिकत नाही आणि वाळून जातो. वाळून जाते. बरोबर. तर कधी कधी नकळत काही गोष्टी झाडांवरती अफेक्ट करत असतात. तर तुम्ही आता जे रेकी शिकले आहात तर त्यांनी झाडांना पण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन झाडांना रेकी देता येते. झाडांना पण तुम्ही रेकी शक्तीला कॉल करून झाडांचं देखील हिलिंग करू शकता. तर जसं सगळी प्रोसेस आपल्याला जसं पाण्याला हील केलं त्याच पद्धतीने आपल्याला झाडांना हील करायचं आहे. आणि झाड उत्तमरित्या वाढत आहे, याला फुलं येत आहे, याला फळं येत आहे, या पद्धतीने तुम्ही झाडांना अफर्मेशन देऊ शकता. तसंच प्राण्यांचं आहे. ज्या ज्या वस्तूंमध्ये प्राण ऊर्जा आहे त्या त्या प्रत्येक गोष्टीला आपण काय देऊ शकतो, रेकी एनर्जी देऊ शकतो. तर प्राण्यांना देखील, तुमच्या घरात पेट्स असतात, ठेवा असं म्हणत नाही, पण ज्यांना इच्छा आहे बा आणि ज्यांच्या घरात पेट्स आहेत ते देखील त्यांच्या घरातल्या कुत्रा असू देत किंवा काय असू देत त्याला काय करतात, हिलिंग देऊ शकतात. जसं आपण पाण्याला हिलिंग देतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला झाडाला हिलिंग द्यायची आहे. त्याचप्रमाणे आपली जी काही सजीव वस्तू आहे, सजीव व्यक्ती आहे म्हणा आणि प्राणी आहे, त्या प्राण्यांना पण आपण त्याच पद्धतीने स्वतःचे आभार मानायचे, दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे, त्या ज्याला हिलिंग देतो आहे त्याचे आभार मानायचे की तो व्यक्तीला आपण हिलिंग देतोय, आपण फक्त माध्यम आहे. बरोबर ना. आपल्याला जरी आपण टच थेरपी शिकत आहोत, जरी आपण त्याला हिलिंग देतोय, आपण फक्त माध्यम आहे. तर त्या रेकी शक्तीला कॉल करून त्याला पण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्ही काय करू शकता, त्याची हिलिंग करू शकता. तर त्या प्राण्याच्या पण शरीरावरती आपण हात ठेवून त्याला रेकी देऊ शकतो. सगळ्या अफर्मेशन, सगळी प्रोसेस एका व्यक्तीची हिलिंग जसं करतो तशीच राहील. कळालं? हो. हा. तर या पद्धतीने आपण आजपर्यंत रेकीची हिलिंग कशी करायची हे सगळं आजपर्यंत शिकलोय. सजीव वस्तूंना पण, निर्जीव वस्तूंना पण, व्यक्तींना पण आणि प्राण्यांना, झाडांना पण आतापर्यंत या पद्धतीने आपण हिलिंग करू शकतो.